ही रात्र सुमनच्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची रात्र होती. खरं तर असे क्षण आणि अशी वेळ प्रत्येक मुलीच्या आयुष्यात महत्त्वाची असते. तिने खूप स्वप्न पाहिली होती, पण आज ती सगळी स्वप्न धुळीला मिळाली. म्हणतात ना, आपण जे काही ठरवतो तसं कधीच होत नाही. तसंच काहीसं तिच्या आयुष्यातही घडलं होतं. सुमन रात्रभर बबनच्या उत्साहाला सहन करत थकून गेली होती. पहिल्या रात्रीच्या संकोचामुळे आणि लाजेपोटी ती त्याला नाही म्हणू शकली नव्हती. पण बबनचा जोश काही कमी होण्याचं नावच घेत नव्हता. शांत रात्रीनंतर सकाळच्या मंद किरणांनी खोलीत पसरायला सुरुवात केली. परंतु सुमन आता पूर्णपणे थकून गेली होती. तिनं हळूच बबनला विनंती केली, "आता बस करा. बघा, सूर्य उगवला आहे." बबननं मोठ्या कष्टानं स्वतःला थांबवलं आणि तिला स्वतःपासून दूर केलं. त्याच्या डोळ्यातही झोप होती, पण सुमनची कोमलता आणि निरागसता यामुळे तो असहाय्य झाला होता. असो, आता त्यानं कूस बदलली आणि तो झोपी गेला. सुमनचे डोळेही जड पडले होते. काही वेळ झाली, तेवढ्यात दारावर टकटक झाली. बबन तर गाढ झोपेत होता, त्यामुळे सुमनलाच उठावं लागलं. ती डगमगत्या पावलांनी दारापर्यंत गेली आणि हलक्या आवाजात म्हणाली, "कोण आहे?" बाहेरून आवाज आला, "बेटा, 9 वाजले आहेत. लवकर तयार हो. तुझ्या माहेरचे येणार आहेत." सासूचा आवाज ऐकताच सुमनच्या मनात एक विचित्र उदासीनता पसरली. तिनं घड्याळ पाहिलं. सकाळी 7:30 पर्यंत बबननं तिला स्वतःपासून दूर केलं नव्हतं. कशी तरी 1-2 तासच तिला झोप मिळाली आणि आता पुन्हा उठावं लागत होतं. तिची नजर गाढ झोपेत असलेल्या बबनकडे गेली. तो अगदी निश्चिंत होता, जणू कशाचीही काळजी नाही. सुमननं जड अंतकरणानं कपाट उघडलं, कपडे काढले आणि अंघोळीला गेली. लवकर तयार होऊन बाहेर येताच तिनं पाहिलं की तिचे माहेरचे पहिली माहेरवारी या रसमसाठी आले होते. सासू हसत म्हणाली, "सुमन बेटा जा, बबनलाही उठव. जावई झोपलेले आणि पाहुणे प्रतीक्षा करतील हे बरं दिसत नाही." हे ऐकून सुमनला एक विचित्र भीती वाटली. मागच्या रात्रीनंतर बबनचा सामना करायला ती घाबरत होती. पुन्हा तसंच काही घडलं तर? रात्रभर बबन म्हणत होता, "सुमन, तुझ्याजवळ राहण्यातच माझं खरं सुख आहे. मला असं वाटतं ही रात्र कधीच संपू नये." बबनचं बोलणं ती आठवून अस्वस्थ होत होती. पण जेव्हा सासूनं पुन्हा इशारा केला, तेव्हा ती नाईलाजाने खोलीत गेली. सकाळचे 11 वाजले होते, पण बबन अजूनही झोपला होता. सुमननं हळूच त्याचा हात धरला आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. "बबन उठा, सगळे प्रतीक्षा करत आहेत." बबननं झोपेतच अर्धवट डोळे उघडले आणि सुमनकडे पाहिलं. पण जेव्हा त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर पडली, तेव्हा त्याचा खट्याळपणा जागा झाला. त्यानं अचानक सुमनचा हात ओढला, ज्यामुळे ती थेट त्याच्यावर पडली. "सुमन, तुझ्यापासून दूर जाण्याची इच्छाच नाही होत ग." बबन हसत म्हणाला. "आणि ही नातेवाईक मंडळी पण ना, अजिबात वेळ देत नाहीत." सुमन घाबरली. "बबन, सोडा ना, सगळे प्रतीक्षा करत आहेत." बबननं तिचं काही ऐकलं नाही आणि तिला जबरदस्तीने थांबवलं. शेवटी बबननं आपली मनमानी करूनच तिला सोडलं आणि मग तो स्वतः अंघोळीला गेला. बाहेर आल्यावर त्यानं ओला टावेल सुमनकडे भिरकावताना म्हटलं, "मी तर नाश्त्यासाठी जातोय, तूही जा आणि पुन्हा तयार हो. उशीर झाला तर कोणतंही निमित्त सांगून टाक." सुमनचं मन रडायला लागलं होतं, पण बाहेर सगळ्यांसमोर ती इच्छा असूनही काही करू शकत नव्हती. बबन खोलीबाहेर गेला आणि ती चुपचाप आंघोळ करून तेच कपडे घालून तयार झाली, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये. नाश्त्याच्या वेळी बबन वारंवार तिला इशाऱ्यांनी खोलीत बोलावत होता, पण आता ती वैतागली होती. म्हणून तिनं बबनच्या आईजवळ बसून गप्पांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. बबननं जेव्हा पाहिलं की सुमन त्याच्याकडे दुर्लक्ष करते, तेव्हा तो रागानं उठला. खोलीत जाऊन दार जोरात बंद केलं. सुमनची सासू म्हणाली, "हा तर आतापर्यंत सगळ्यांसोबत चांगला नाश्ता करत होता. अचानक काय झालं?" सुमननंही डोकं हलवून सासूला खोटं सांगितलं, "मला नाही माहीत. मला पण कळलं नाही त्यांना अचानक काय झालंय." पण सुमनला चांगलंच माहीत होतं की बबनच्या रागाचं कारण काय होतं. तरीही सुमन यावेळी बबनचा राग तर सहन करू शकत होती, पण त्याचा उत्साह नाही. असो, सुमन त्या दिवशी पूर्ण दिवस खोलीत गेलीच नाही आणि संध्याकाळी तर मूग दिखायचा कार्यक्रम होता. म्हणून तिच्या सासूनं तिला तयार होण्यासाठी पार्लरला पाठवलं.
आणि स्वतः कार्यक्रमाच्या तयारीला लागली. मुंह दिखाईच्या कार्यक्रमात सुमन आणखी सुंदर दिसत होती, किंवा असं म्हणूया की ती तर जणू इंद्र दरबारातील सुंदर रंभाच होती. तिला पाहताच बबन तर पापण्या मिचकावणं विसरला. लाल आणि हिरव्या रंगाच्या मिश्रणातला मुंह दिखाईचा सुंदर जोडा, मेहंदीनं सजलेल्या हातात लाल आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या, आणि तसंच मेहंदी लावलेल्या पायात सोन्याचं पैंजण, त्यावर मुंह दिखाईसाठी घेतलेली सोनेरी चुनरी, ज्यातून सुमनचा सुंदर चेहरा स्पष्ट दिसत होता. जेव्हा सुमनला मुंह दिखाईच्या कार्यक्रमासाठी बबन जवळ बसवलं गेलं, तेव्हा बबननं सुमनचा हात घट्ट पकडला आणि तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला, सुमन, आज तू कुठल्याही परिस्थितीत माझ्यापासून सुटू शकणार नाहीस. हे ऐकताच सुमनचं डोकं गरगरायला लागलं आणि तिच्या कपाळावर घामाचे थेंब स्पष्ट दिसू लागले. मागच्या रात्री बबननं तिला झोपूच दिलं नव्हतं आणि मग खोलीत न जाण्याच्या भीतीनं सुमन पूर्ण दिवस सासूजवळच बसून होती. त्यात मुंह दिखाईचा कार्यक्रम संपतात तिचे माहेरचे तिला घेऊन जाणार होते, म्हणून सासूने त्यांनाही मुंह दिखाईच्या कार्यक्रमासाठी थांबवलं. सुमनच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार मुलीचे आईवडील दुसऱ्या दिवशी सकाळीच मुलीला पहिली माहेरवारी या रसमसाठी माहेरी घेऊन येतात. त्यामुळे सुमनचे माहेरचे सकाळीच तिला घ्यायला आले होते. पण जेव्हा सुमनच्या सासूनं त्यांना सांगितलं की संध्याकाळी मुंह दिखाईचा कार्यक्रम आहे, तेव्हा ते सुमनला न घेताच परत जायला निघाले. पण सुमनच्या सासूनं त्यांना थांबवत सांगितलं की अशा प्रकारे मुलीला न घेता जाणं बरं दिसणार नाही, म्हणून तुम्ही मुंह दिखाईच्या कार्यक्रमापर्यंत थांबा आणि मग कार्यक्रम संपल्यावर सुमनला घेऊन जा. पण आता सुमनला इतकी झोप येत होती, शिवाय तिच्यात अजिबात शक्ती नव्हती की ती आज रात्रीही बबनसोबत जागी राहून त्याच्या इच्छा पूर्ण करू शकेल. मुंह दिखाईचा कार्यक्रम संपताच सुमनच्या आईवडिलांनी सुमनला आपल्यासोबत घेऊन जाण्याची परवानगी मागितली आणि सांगितलं की दुसऱ्या दिवशी तिला परत आणा वाटल्यास. तेव्हा बबनच्या आईने म्हटलं, होय नक्कीच. असं म्हणत सुमनच्या सासूनं सुमनच्या गालांवर प्रेमानं हात फिरवला. घरात कोणालाही याबद्दल काही आक्षेप नव्हता, पण सुमन जाणार असल्याचं ऐकताच बबनचे तर होशच उडाले. बबन लगेच म्हणाला, अरे नाही नाही, आमच्याकडे असा कोणता रिवाज नाही की लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मुलीचे आईवडील तिला माहेरी घेऊन जातात. तेव्हा बबनच्या आईनं बबनच्या खांद्यावर हलक्या हाताने हात मारत म्हणाली, बबन, बेटा मोठ्यांशी अशी मस्करी करत नाहीत आणि अशा प्रकारे मोठ्यांना उत्तरही देत नाहीत. मग बबनच्या आईनं हसत सुमनच्या आईवडिलांना म्हटलं, तुम्ही बबनच्या बोलण्याचा राग मानू नका. ही आजकालची मुलं, यांना तर थोडीही शरम वाटत नाही, काहीही बोलून मोकळी होतात. पण काळजी करू नका, तुम्ही सुमनला घेऊन जाऊ शकता. सुमनलाही कदाचित हेच हवं होतं की ती आपल्या आईवडिलांसोबत माहेरी जावं आणि आपली झोप पूर्ण करावी, कारण डोकेदुखीमुळे तिचं डोकं फुटायला लागलं होतं. सुमननं डोकं वर करून बबनकडे पाहिलं आणि लगेचच त्याच्यावरून नजर हटवली, कारण ज्या प्रकारे बबन तिच्याकडे पाहत होता त्याच्या डोळ्यांच्या इशाऱ्यांनी तो हेच सांगण्याचा प्रयत्न करत होता की सुमन, तू स्वतःच सांग की तुला आपल्या आईवडिलांसोबत माहेरी जायचं नाही. पण त्यानंतर सुमननं बबनकडे पाहिलंच नाही आणि चुपचाप आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली. माहेरी येताच सुमननं कपडे बदलले आणि झोपण्यासाठी बिछाण्यावर लोपली. तेवढ्यात बबनचा फोन यायला लागला. सुमननं फोन उचलून कानाला लावला तेव्हा बबन म्हणाला, सुमन, ही तुमच्या कुटुंबाची कसली परंपरा आहे आणि असं कोण करतं बरं? तेव्हा सुमन म्हणाली, पण बबन, ही तर एक रीत आहे आणि लग्नानंतर प्रत्येक आईवडील ही रीत पार पाडतात. तेव्हा बबन म्हणाला, अशा रीतींची एशी की तेसी, मी तर आत्ताच तुला घ्यायला येतोय आणि तूही माझ्यासोबत चुपचाप घरी परत ये. बबन खूप रागात होता आणि त्यानं अतिशय कठोर शब्दात सुमनला हे सांगितलं. तेव्हा सुमन म्हणाली, पण बबन, तुम्ही माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. मी माझ्या आईवडिलांना कोणतं निमित्त सांगू? तेव्हा बबन म्हणाला, बघ सुमन, मला हे सगळं काही माहीत नाही. तू कोणतंही निमित्त सांग, पण तू आत्ता आणि याच क्षणी माझ्यासोबत घरी परत येणार आहेस. मग बबन पुढे सुमनला म्हणाला, बरं सुमन, एक सांग,
तू अजून कपडे बदलले नाहीस ना? सुमन म्हणाली, हो बबन, मी कपडे बदलले आहेत आणि आता मी झोपायला जाणार होते. तेव्हा बबन सुमनला म्हणाला, सुमन, मग तू तशीच तयार हो, जशी तू मुंह दिखायच्या कार्यक्रमासाठी तयार झाली होतीस. सुमन बोलली, पण बबन. सुमनचं बोलणं पूर्ण होण्याआधीच बबननं तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाला, बघ सुमन, मला काहीही माहीत नाही. मी तुला घ्यायला येतोय आणि मला तुला त्याच लुकमध्येच पाहायचं आहे, जशी तू मुंह दिखायच्या कार्यक्रमात तयार झाली होतीस. तुझे सगळे दागिने मी स्वतःच्या हातांनी काढणार आहे आणि तुझी प्रत्येक गोष्ट मी स्वतःच काढू इच्छितो, जसं लग्नाच्या पहिल्या रात्री केलं होतं. आणि तू माझ्याशी विचारपूस न करता तुझा साजशृंगार कसा काढला? तू कोण आहेस, माझा हक्क हिसकावून घेणारी? बघ सुमन, आता तू माझी पत्नी आहेस. माझ्याशी विचारपूस न करता तुला काहीही करण्याची परवानगी नाही. बबनच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून सुमनचा श्वास जणू तिच्या छातीतच अडकला होता. कारण त्यावेळी बबन तिच्या समोर नव्हता. तरीही त्याच्या कठोर शब्दांनी सुमनला त्याच्या रागाची तीव्रता जाणवली. सुमन म्हणाली, बबन, कृपया करून माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता या क्षणी मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. मी माझ्या घरच्यांना काय सांगू? आणि अचानक अशा प्रकारे तुमच्यासोबत जाण्याची गोष्ट केली तर माझे घरचे काळजीत पडतील. बबन म्हणाला, बघ सुमन, मला याने काही फरक पडत नाही की तुझ्या घरात कोण काळजीत पडेल आणि कोणाला वाईट वाटेल. तू माझी पत्नी आहेस. मला रात्री माझ्या खोलीत तुझी गरज आहे. मी प्रत्येक रात्री तुला माझ्या बिछाण्यावर पाहू इच्छितो, तुझी साथ अनुभवू इच्छितो. बबन पुढे म्हणाला, बघ सुमन, आता तुझ्याकडे फक्त 30 मिनिटं आहेत आणि 30 मिनिटात तू तशीच तयार हो, जशी तू मुंह दिखायच्या कार्यक्रमासाठी तयार झाली होतीस. तोच लाल व हिरव्या रंगाचा जोडा आणि त्यासोबत अंगावर ढीगभर दागिने, जे आज रात्री मी एक एक करून माझ्या हातांनी काढणार आहे. सुमन म्हणाली, बबन, मी तुमच्यासोबत येण्यासाठी कोणतं ना कोणतं निमित्त तर सांगेन, पण पुन्हा असं सजून सवरून तयार झाले तर सगळे मला कारण विचारतील. मी सगळ्यांना काय सांगू? तेव्हा बबन म्हणाला, बघ सुमन, हे तू तेव्हाच विचारायला हवं होतं, जेव्हा मी तुला इशारे करत होतो की कोणतंही निमित्त सांगून तुझ्या आईला त्यांच्यासोबत जाण्यास नकार दे. पण नाही, तू तर माझ्याकडे पाहण्याचेही कष्ट घेतले नाहीत. याचा अर्थ असाच ना की तुझ्या नजरेत माझी काहीच किंमत नाही. जर तू इथून गेलीच नसतीस तर हे सगळं घडलंच नसतं. पण आता जेव्हा तू चूक केलीच आहे तर त्याची किंमत तुलाच चुकवावी लागेल ना, माझी प्रिय. सुमननं बबनला समजावण्याचा प्रत्येक शक्य तो प्रयत्न केला, पण आज बबनला काय झालं होतं कोण जाणे. तो काहीही ऐकायला तयार नव्हता. आपलं बोलणं पूर्ण करून बबननं तात्काळ फोन बंद केला. पण बिचारी सुमन तर एका विचित्र परिस्थितीत अडकली होती की आता तिनं काय करावं आणि काय करू नये. असो, सगळ्यात आधी सुमननं आपल्या आईला विश्वासात घेतला आणि म्हणाली, आई, बबनची तब्येत बरी नाही, त्यामुळे मला सासरी परत जावं लागेल. मी पुन्हा कधीतरी राहायला येईन. या गोष्टीवर सुमनच्या आईनं फारसा आक्षेप घेतला नाही. ती म्हणाली, ठीक आहे बेटा, काही हरकत नाही. यावेळी जावयाची तब्येत सांभाळणं जास्त महत्त्वाचं आहे. सुमननं आपल्या सासरी परत जाण्यासाठी आपल्या आईला तर मनवलं होतं, पण तिला हे अजिबात योग्य वाटत नव्हतं की तिनं पुन्हा मुंह दिखायच्या जोडा घालावा आणि पुन्हा नवरीसारखं सजून माहेरातून निघावं. असो, सुमननं आपलं सगळं सामान पॅक करून बॅगेत भरलं आणि जेव्हा बबन मुख्य गेटवर पोहोचला तेव्हा त्यानं फोन करून सुमनला सांगितलं, सुमन, तूच बाहेर ये, मी आत येणार नाही. मग सुमननं आपलं सगळं सामान उचललं आणि बाहेर गेली. सुमनला पाहून बबनच्या कपाळावर आठ्या पडल्या. सुमननं आपलं सामान मागच्या सीटवर ठेवलं. स्वतः बबनच्या शेजारच्या शीटवर बसली. तेव्हा बबन सुमनला म्हणाला, सुमन, मी तुला तयार होण्यासाठी सांगितलं होतं ना, मग तू तयार का झाली नाहीस? असं वाटतंय की आता माझ्या बोलण्याचा तुझ्यावर काहीही परिणाम होत नाही. सुमन म्हणाली, बबन, कृपया करून काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर मी असं नवरीसारखं सजून सवरून निघाले तर आई काय विचार करेल की मी आज पुन्हा नवरी बनून का जाते? मोठ्या कष्टानंतर मी तुमच्यासोबत जाण्याचं निमित्त सांगितलं आहे. हे तर देवाचे आभार की यावेळी बबननं कोणताही गोंधळ केला नाही.
तो म्हणाला, ठीक आहे सुमन, आत्तापुरता तर तुला माफ करतो, पण घरी पोहोचताच तुला माझ्यासाठी तशीच तयार व्हावं लागेल, जशी तू मुंह दिखायच्या कार्यक्रमासाठी तयार झाली होतीस. बिचारी सुमन मनात म्हटली, मरता क्या न करता. तिनं म्हटलं, ठीक आहे बबन, मी तुमच्यासाठी अगदी तशीच तयार होईन, पण तुम्हीही मला एक वचन द्या की तुम्ही मला जास्त त्रास देणार नाही, कारण काल रात्रीही तुम्ही मला अजिबात झोपू दिलं नाही. आज सकाळपासूनही मी जागीच आहे, त्यामुळे आता माझं डोकं वेदनेने फुटतंय. मला खूपच जास्त झोप येते. हे ऐकताच बबन म्हणाला, अरे वेडी, तू आधी घरी तर चल. आज मी तुला अशा प्रकारे झोपवणार की तुला खूप गोड झोप येईल. हे बोलताना बबनच्या डोळ्यात खट्याळपणा नाचत होता, जे पाहून सुमनचं हृदय वेगाने धडकायला लागलं. असो, जोपर्यंत ते दोघे घरी पोहोचले तोपर्यंत बबनची आई झोपली होती. पण मग जशी सुमन खोलीत आली तेव्हा बबन म्हणाला, चल सुमन, आता लवकर तयार हो. तेव्हा सुमननं पुन्हा मुंह दिखायचा जोडा घातला. मेकअप करून अगदी तशीच तयार झाली, इतकं की तिनं सगळे दागिनेही घातले होते. मग जेव्हा सुमननं आपला पदर डोक्यावर घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा बबन तिच्या जवळ आला. त्यानं आपले ओठ सुमनच्या मानेवर ठेवले. त्याने पुन्हा सुमनसोबत आपली मनमानी करायला सुरू केली. सुमन 2 दिवसांपासून थकली होती. तिचे डोळेही झोपेने भरले होते, पण बबनला या सगळ्या गोष्टीचा काही फरक पडत नव्हता. मग रात्रीच्या 2 वाजता तर सुमनच्या डोळ्यांतून टपटप अश्रू वाहायला लागले. पण बबन होता जो आपल्या मनमानीपासून मागे हटत नव्हता. शेवटी सुमननं बबनसमोर हात जोडले आणि म्हणाली, कृपया बबन, आता बस करा, मला थोड्या वेळासाठी झोपू द्या. पण बबन सुमनचं काहीही ऐकायला तयार नव्हता. बबनला पाहून असं वाटत होतं की त्याच्यावर कसलं तरी वेड लागलं आहे. आजही सुमननं रात्रभर जागून काढली. सकाळ होताच बबन तर कूस बदलून झोपी गेला. पण सुमन आता खूपच रडत होती, कारण तिच्या पोटाच्या खालच्या भागात दुखत होतं. दुखणं इतकं तीव्र होतं की ती ते सहन करू शकत नव्हती. आणि मग जेव्हा दुखणं सुमनच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं तेव्हा तिनं गाढ झोपेत असलेल्या बबनला उठवण्यासाठी त्याचा खांदा धरून त्याला हलवायला सुरुवात केली. बबनही एकदम गाढ झोपेतून जागा झाला आणि सुमनला दुखण्यानं तडफडताना पाहून तोही घाबरला. तो म्हणाला, सुमन, काय झालं तुला? तू अशी का रडती आहेस? तेव्हा सुमन म्हणाली, बबन, कृपया काहीतरी करा, मला खूप जास्त दुखतंय आणि आता मला हे सहनही होत नाहीये. बबननं पाहिलं की सुमनच्या पोटाच्या खालच्या भागावर दोन्ही हात ठेवून तडफडत होती. हे पाहून बबनही घाबरला, कारण त्याला काही समजत नव्हता की सुमनला नेमकं काय झालं आहे. बबन सुमनला म्हणाला, 1 मिनिट थांब सुमन, मी आता आईला बोलावून आणतो. असं म्हणत बबन पटकन बिछाण्यावरून उठला आणि शर्ट घालून त्याची बटणं लावत हातांनी आपले केस नीट करत खोली बाहेर गेला. काही वेळानंतर बबनची आई घाबरलेल्या अवस्थेत खोलीत आली. तेव्हा त्यांनी पाहिलं की सुमन दुखण्यानं खूपच तडफडत होती. बबनच्या आईला स्वतःलाही काही समजत नव्हतं की सुमनला नेमकं काय झालं आहे. म्हणून त्या बबनला म्हणाल्या, बबन, असं कर की ड्रायव्हरला सांग लवकर गाडी काढ, सुमनला रुग्णालयात न्यावं लागेल. बबनच्या आईच्या सांगण्यावरून बबन पटकन बाहेर गेला आणि तोपर्यंत बबनच्या आईनं सुमनला आधार देत गाडीपर्यंत आणलं. पण जेव्हा ते लोक सुमनला घेऊन रुग्णालयात पोहोचले तेव्हा महिला डॉक्टरनं बबनच्या आईला खूपच वाईट रीतीनं सुनावलं. ती म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या मुलानं आपल्या बायकोची काय अवस्था केली आहे? तुमचा मुलगा माणूस आहे की जंगली प्राणी? त्याला अजिबात अक्कल नाही का? डॉक्टरनं सुमनच्या सासूला सांगितलं की सुमनच्या अंतर्गत भागावर जखमा झाल्या आहेत, त्यामुळे तुमच्या मुलाला सांगा की काही दिवस त्याने आपल्या बायकोपासून दूरच राहावं. डॉक्टरचं बोलणं ऐकून बबनच्या आईलाही लाज वाटली. मग जशी ती सुमनला घेऊन दवाखान्यातून बाहेर आली तेव्हा तिला दिसलं की बबन गाडीजवळ उभा होता. आपल्या आईला पाहताच बबननं विचारलं, आई, काय झालं आहे सुमनला? तेव्हा त्याची आई त्याच्याकडे रागानं पाहत म्हणाली, बेशरम माणसा, हे तर तुलाच माहीत असायला हवं ना. आज तर तू मला खूपच लज्जास्पद केलं आहेस. बबनलाही कदाचित
काही काही समजलं होतं, म्हणून तो आता आपल्या आईपासून नजर चोरू लागला. पण मग जशी सुमन गाडीत बसली, तिनं डोळे बंद केले. कारण ती 2 दिवसांपासून नीट झोपली नव्हती. त्यातच या दुखण्यामुळे तिची अवस्था आणखी बिकट झाली. डॉक्टरनं सुमनला इंजेक्शन दिलं होतं आणि काही औषधंही लिहून दिली होती, जेणेकरून तिच्या दुखण्यात काहीसा आराम मिळेल. मग बबननं गाडी सुरू केली. तेव्हा त्याची आई म्हणाली, "बबन, सुमनला तिच्या माहेरी सोडायचं आहे. त्यामुळे गाडी तिच्या माहेरकडे घे." तेव्हा बबन म्हणाला, "पण का आई?" तेव्हा त्याची आई म्हणाली, "कारण आता सुमन 8 दिवस तिच्या आईच्या घरीच राहील. ती तिथेच आराम करेल." तेव्हा बबन म्हणाला, "पण आई, सुमन इथे आपल्या घरीही तर आराम करू शकते ना?" तेव्हा बबनची आई म्हणाली, "तू जास्त आपलं डोकं चालू नकोस. मी जे सांगते ते कर." सुमननं मनोमन आपल्या सासूचे आभार मानले आणि बबनच्या आईनं सुमनला तिच्या माहेरी सोडलं. बबनच्या आईनं सुमनच्या आईला सांगितलं की बबनच्या खराब तब्येतीमुळं सुमन पहिली माहेरवारी या रसमसाठीही तुमच्याकडे थांबू शकली नाही, म्हणून आता ती 8 दिवस तुमच्याकडेच राहील. हे ऐकून सुमनची आई खूपच खुश झाली, पण तिलाही आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव स्पष्ट दिसत होते. पण सुमननं आपल्या आईला काहीच सांगितलं नाही, कारण बबनच्या आईनं सुमनसमोर हात जोडून विनंती केली होती की तिनं याबद्दल आपल्या घरच्यांना काहीही सांगू नये. बबनच्या आईनं सुमनच्या डोक्यावर हात ठेवून तिला धीर दिला आणि म्हणाली, "सुमन बेटा, मी बबनला समजावून सांगेन की तो यापुढे तुझ्याशी असं वागणार नाही." पण सुमनच्या मनात तर जणू बबनच्या जवळीकतेची भीती बसली होती. सुमन आता माहेरीच थांबली. बबनही पुढचे 2 दिवस काहीच बोलला नाही आणि सुमननं हे 2 दिवस खूप सुखात घालवले. पण मग 2 दिवसांनंतर बबननं सुमनला फोन केला. तेव्हा सुमन झोपण्याची तयारी करत होती. सुमननं फोन उचलताच बबन म्हणाला, "अरे वा सुमन, माझ्यापासून दूर राहण्याचं छान निमित्त शोधलंस तू. नेमकं तुला काय झालंय की तू माहेरी जाऊन बसली आहेस?" तेव्हा सुमन म्हणाली, "बबन, मम्मीजींनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही का?" बबन म्हणाला, "यार सुमन, तू या जगातली पहिली मुलगी नाहीस की जिचं लग्न झालंय. सगळ्यांचं लग्न होतं आणि सगळे नवरे आपल्या बायकोबरोबर असंच काही ना काही करतात. पण त्यांच्या बायका अशा रडत बसत नाहीत. सुमन, थोडंसं सहन करायला शिक आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींवर गोंधळ घालू नको. तू त्या महिला डॉक्टरला काय सांगितलंस कोण जाणे, आणि मग त्या डॉक्टरनं माझ्या आईला काय सांगितलं कोणास ठाऊक, की माझ्या आईनं माझ्याशी विचारपूस न करता थेट 8 दिवसांसाठी तुला माझ्यापासून दूर केलं आणि तुला तुझ्या माहेरी सोडलं." बबन पुढे म्हणाला, "बघ सुमन, मला बाकीचं काहीच माहीत नाही, पण मी तुझ्याशिवाय 8 दिवस एकटा कसा काढणार? कारण मी रात्री असं एकटं बिछाण्यावर घालवण्यासाठी लग्न केलं नव्हतं." सुमन म्हणाली, "बबन, तुम्हाला माहीत आहे का मी किती दुखण्यातून जाते?" बबन म्हणाला, "तुझी ही बकवास बंद कर सुमन. मी तुझी ही रोजची कंटाळवाणी बडबड ऐकण्यासाठी फोन केला नाहीये. 2 दिवसांपासून मी वेडा होतोय आणि मला रात्री नीट झोपही येत नाही, कारण मला बिछाण्यावर तुझी गरज आहे. बघ सुमन, मी तुला शेवटचं सांगतोय. तू कोणतंही निमित्त सांग आणि काहीही कर, पण घरी परत ये." आता सुमनकडे बबनच्या हट्टाचा काही इलाज नव्हता, म्हणून तिने तात्पुरता फोन बंद केला. कारण सुमन आधीच आपल्या दुखण्याशी झगडत होती आणि 2 दिवसांनंतर आता तिचं दुखणं काहीसं कमी झालं होतं. पण आता बबन तिला मानसिक त्रास देत होता, म्हणून सुमननं ठरवलं की आता ती बबनचा फोन उचलणारच नाही आणि नंतर कोणतंही निमित्त सांगेल. पण बबन तर असा होता, तो इतक्या लवकर सुमनचा पाठलाग सोडणारा नव्हता. काही दिवस सुमननं बबनचा फोन उचललाच नाही आणि जेव्हा उचलायची तेव्हा कोणतं ना कोणतं निमित्त सांगून म्हणायची की ती आता व्यस्त आहे, नंतर फोन करेल. असं करत करत 8 दिवस निघून गेले. इकडे बबनची अवस्था रागाने वाईट झाली. बबनच्या आईनंही त्याच्यावर बंदी घातली होती की तो सुमनला घ्यायला जाणार नाही. 8 दिवसांनंतर मात्र बबनची आई स्वतः सुमनला घरी घेऊन आली. मग जेव्हा सुमन सासरी परत आली तेव्हा तिने बघितलं की बबनचा मूड खूपच खराब होता. बबननं सुमनला पाहून आपला चेहरा दुसरीकडे गेला आणि चुपचाप जेवण करत राहिला आणि मधून मधून चोरट्या नजरेनं सुमनकडे पाहत राहिला. जेवण झाल्यावर बबन पटकन आपल्या खोलीत गेला, कारण त्याला वाटलं होतं की सुमन सुद्धा लवकर खोलीत येईल
आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करेल. पण जशी सुमन जेवणानंतर मोकळी झाली तेव्हा बबनच्या आईनं तिला आपल्या खोलीत बोलावलं आणि म्हणाली, सुमन बेटा, माझ्या मुलाच्या वागण्याबद्दल मला खूपच खंत वाटते, पण तुलाही मला सगळं काही सांगायला हवं होतं. तेव्हा सुमन म्हणाली, मम्मीजी, मलाही या गोष्टींची इतकी काही माहिती नव्हती, पण तरीही मी बबनला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण बबन तर माझं काहीच ऐकत नव्हते. तेव्हा बबनची आई म्हणाली, सुमन बेटा, पण आता तू अजिबात काळजी करू नकोस, कारण मी बबनला चांगलंच समजावलं आहे आणि त्याला खूप रागवलीही आहे की यापुढे तो तुझ्याशी असं वागणार नाही. पण तोही प्रयत्न करून आपल्या खोलीत थोड्या उशिरानेच जात जा. तेव्हा सुमन म्हणाली, ठीक आहे मम्मीजी, तुम्ही जसं सांगाल तसंच मी करेन. मग सुमन काही वेळ आपल्या सासूच्या खोलीतच बसून राहिली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिली. दरम्यान बबन आपल्या खोलीत बसून रागानं आग बबुळा झाला. तो किती वेळापासून सुमनच्या येण्याची वाट पाहत होता. मग रात्री 11:30 वाजता जेव्हा सुमन खोलीत आली तेव्हा तिने पाहिलं की बबन आपल्या लॅपटॉपवर काहीतरी टाइमपास करत होता. सुमनला पाहताच बबनला खूपच राग आला. जशी सुमन खोलीत आली तेव्हा बबन म्हणाला, सुमन, दार बंद कर आणि कुलूप लाव. आज बबन खूपच रागात होता. त्याला पाहून सुमन खूपच घाबरली. सुमननंही चुपचाप दार बंद केलं आणि कुलूप लावलं. ती हळूच चालत बिछाण्याच्या दुसऱ्या बाजूला आली. सुमन बिछाण्याजवळ येताच बबननं खूप रागात आपलं लॅपटॉप बंद केलं आणि ते बाजूच्या टेबलावर ठेवत म्हणाला, सुमन, तू स्वतःला काय समजतेस? तुझ्या नजरेत माझी काय किंमत आहे? तेव्हा सुमन म्हणाली, बबन, तुम्ही माझे पती आहात आणि मी तुमचा खूप आदरही करते, पण तुम्हालाही माझी थोडी काळजी घ्यायला हवी होती ना. तुम्हाला माहीत आहे ना की मी 8 दिवसांपासून औषधं घेत आहे. तेव्हा बबन म्हणाला, बघ सुमन, आता तूही माझ्यासमोर तुझं ज्ञानाचं पुस्तक उघडू नकोस, कारण मी आधीच माझ्या आईकडून खूप मोठं व्याख्यान ऐकलं आहे. तुझं आणि तुझं हे ज्ञान घाल कचरा कुंडीत. तू काही एकटी मुलगी नाहीस जिच्याबरोबर हे सगळं घडतंय. सगळे नवरे आपल्या बायकोबरोबर असंच राहतात, पण त्या सगळ्या तुझ्यासारखा गोंधळ घालत नाहीत. इतकं बोलून बबननं आपली उशी नीट केली आणि दुसरीकडे तोंड करून झोपला. बबनचं असं वागणं पाहून सुमनच्या डोळ्यात मोठमोठे अश्रू चमकू लागले, जे सुमननं स्वतःच्या आतच कुठेतरी लपवले. आणि मग सुमन स्वतःला सावरत स्वतःच बबनजवळ गेली, पण बबन तर दुसरीकडे तोंड करून झोपला. तो खूपच रागात होता. सुमननं बबनच्या दंडावर आपला हात ठेवला तेव्हा बबननं धक्का देऊन सुमनचा हात मागे ढकलला आणि म्हणाला, सुमन, माझ्यापासून दूर राहा आणि मला स्पर्श करण्याचा प्रयत्नही करू नकोस. तुझ्या डॉक्टरनं तुला आराम करण्यासाठी सांगितलं आहे ना, तर जाऊन आराम कर. आजपासून मी तुला काहीच म्हणणार नाही. तेव्हा सुमन म्हणाली, कृपया बबन, तुम्ही माझ्यावर नाराज होऊ नका. तेव्हा बबन म्हणाला, सुमन, तुला काय फरक पडतो माझ्या नाराज होण्यानं? तेव्हा सुमन म्हणाली, बबन, फरक का पडणार नाही? मला फरक पडतो आणि खूप जास्त फरक पडतो, कारण मी तुमची पत्नी आहे आणि तुमच्यावर प्रेम करते. जर तुम्ही माझ्याकडे तोंड फिरवून झोपलात तर मला तर फरक पडणारच ना. फक्त सुमनचं इतकं बोलताच बबननं तिच्याकडे कूस बदलली आणि म्हणाला, सुमन, खरंच तुला फरक पडतो का? तुला माहीत आहे का की मी तुझ्यावर नाराज आहे? सुमन म्हणाली, हो बबन, मला दिसतंय की तुम्ही माझ्यावर नाराज आहात. तुमचं तोंड फुग्यासारखं फुगलं आहे आणि तुम्ही मला पाहतही नाही आहात, तर स्पष्ट आहे की तुम्ही माझ्यावर नाराज आहात ना. तेव्हा बबन सुमनच्या केसात आपली बोटं फिरवत म्हणाला, सुमन, आता जेव्हा तुला माहीत आहे की मी तुझ्यावर नाराज आहे, तर तू मला मनवणार नाहीस. बबनच्या डोळ्यात खट्याळपणा नाचत होता, जे पाहून सुमनच्या हृदयाचे ठोके वेगवान झाले. ती चांगलीच जाणत होती की बबनला कशानं आनंद मिळतो. सुमननं बबनच्या चेहऱ्यावरून नजर हटवली आणि म्हणाली, बबन, चला असं करूया की आज आपण रात्रभर एकमेकांशी बोलू. बबन म्हणाला, नाही सुमन, बोलण्यानं तू मला राजी करू शकणार नाहीस. मला राजी करण्यासाठी तुला काहीतरी वेगळं करावं लागेल. बबनच्या या मागणीला टाळण्यासाठी सुमन इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागली, पण बबनही तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. थोड्या वेळानंतर बबन स्वतःच सुमनजवळ यायला लागला. तेव्हा सुमन तात्काळ उठून बसली आणि म्हणाली, कृपया बबन, आज नाही. बबन म्हणाला, सुमन, माझ्या फक्त स्पर्शानेच तुझा जीव का निघतो? मी तुझा नवरा आहे. जर मी तुझ्याजवळ येणार नाही
तर मग कुठे जाणार? तुला असं वाटतं का की मी दुसऱ्या कोणत्या बाईकडे जावं? नाही ना. बघ सुमन, तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणून माझं प्रेम, माझा उत्साह आणि माझं सर्वस्व मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच उधळू इच्छितो. पण जेव्हा तू मला जवळ येण्यापासून रोखतेस आणि माझ्यापासून दूर जाण्याचे निमित्त शोधत राहतेस, तेव्हा तुझी अशी कृती माझा हट्ट आणखी वाढवते, दुसरं काही नाही. मग जेव्हा एखादा माणूस आपला हट्ट गाजवतो, तेव्हा त्याला बरोबर चूक काहीच दिसत नाही. तो फक्त आपला हट्ट पूर्ण करण्यावर उतरतो. चल, आता खूप झाल्या गप्पा. ये आता माझ्या जवळ ये आणि मला तसं म्हणव ज्याने मी खुश होऊ शकेन. बघ सुमन, जर तू माझ्या जवळ आली नाहीस तर मला तुझ्या जवळ यावं लागेल. मग जेव्हा मी तुझ्या जवळ येईन तेव्हा पुन्हा तुला रुग्णालयात न्यावं लागेल. कोण जाणे त्या महिला डॉक्टरला तू किती पैसे दिले असतील, ते सगळं काही सांगण्यासाठी, जेणेकरून तुला माझ्यापासून दूर राहण्याची संधी मिळेल. सुमन, तू माझ्यापासून दूर राहण्यासाठी ज्या नवीन नवीन युक्त्या शोधल्या आहेत ना, त्या मला चांगल्याच माहीत आहेत. कोण जाणे तू तुझं हे सौंदर्य कोणावर उधळवू इच्छित आहेस? बबन बोलता बोलता कुठून कुठे गेला होता. हे ऐकून सुमन खूपच अस्वस्थ झाली. का होणार नाही बरं? जेव्हा एखादा नवरा आपल्या बायकोच्या चरित्र्यावर प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा तिच्या थेट हृदयाला चटका लागतो. अगदी तसाच चटका सुमनच्या हृदयालाही लागला होता. कारण आता तिच्या चरित्र्यावर बोट उगारलं गेलं होतं. सुमननं एक दीर्घ श्वास घेतला, डोळे बंद केले आणि स्वतःला बबनच्या स्वाधीन केलं. बबननं आजही सुमनला रात्रभर झोपू दिलं नाही आणि जेव्हा सुमन डोळे बंद करायची, तेव्हा बबन तिच्या गालांवर थपथपायला लागायचा आणि म्हणायचा, सुमन, तुला झोपण्याची अजिबात परवानगी नाही. माझ्याकडे बघ सुमन आणि माझ्या भावनांना शांत करण्यात मला साथ दे. सुमनला असं वाटत होतं की तिचा जोडीदार पूर्णपणे निष्ठुर आहे. त्याला आपल्या पत्नीच्या त्रासाची अजिबात पर्वा नाही. तरीही जर सुमननं थोडासाही विरोध केला तर बबनचा उत्साह आणखी वाढायचा, जो सहन करणं सुमनच्या आवाक्याबाहेरचं होतं. कारण मग हट्टानं बबन तिला झोपू देत नव्हता आणि स्वतःही झोपत नव्हता. बबनच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता, त्यामुळे बबन ऑफिसला उशिरा जायचा. कधी 10 वाजता तर कधी 11 वाजता. कारण त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता, त्यामुळे बबनला विचारणारं कोणी नव्हतं. आणि तसंही बबनला आपल्या कामाची काहीच काळजी नव्हती, कारण काम तर ऑफिसमधले कर्मचारी सांभाळत. म्हणूनच तो रात्री उशिरापर्यंत सुमनसोबत जागत राहायचा आणि याचा परिणाम असा झाला की 15 दिवसांतच सुमन कमजोर होऊ लागली. तिच्या चेहऱ्याची चमक आता पूर्णपणे नाहीशी होऊ लागली होती. रात्री जागरणामुळे तिच्या डोळ्यांभोवती हलके काळे वर्तुळ दिसायला लागले. पण बबन होता, ज्याचा उत्साह कधीच संपत नव्हता. बबन दररोज रात्री झोपण्यापूर्वी ड्रायफ्रुट्स घातलेलं दूध प्यायचा. बबन प्रत्येक प्रकारे स्वतःची काळजी घ्यायचा. तर दुसरीकडे तो सुमनला सांगायचा की त्याला जाड स्त्रिया अजिबात आवडत नाहीत, म्हणून सुमनला नेहमी तंदुरुस्त व सडपातळ राहावं लागेल. सुमननं आता तक्रारी करणं सोडलं होतं आणि स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन केलं. सुमनला असं वाटायचं की कालांतराने हे आपोआप बदलेल, पण ही फक्त तिची खोटी समजूत होती. प्रत्यक्षात परिस्थिती यापेक्षा कितीतरी भयानक होती, याचा तिला कदाचित अंदाजही नव्हता. सुमनच्या लग्नाला 1 महिना उलटला, पण बबन आजही तसाच होता. त्याच्यात अजिबात बदल झाला नव्हता. कधी कधी सुमन बबनमुळे खूप वैतागायची, तेव्हा ती रडायला लागायची, पण बबनला काहीच सांगायची नाही. मग एका महिन्यानंतर सुमनची तब्येत खूपच खराब राहायला लागली होती. जेव्हा सुमनची सासू तिला एका महिला डॉक्टरकडे घेऊन गेली, तेव्हा डॉक्टरनं सुमनला गरोदर असल्याची आनंदाची बातमी सांगितली. पण त्याचबरोबर डॉक्टरनं हेही सांगितलं की सुरुवातीच्या काही महिन्यात तुला विशेष काळजी घ्यावी लागेल, की या काळात तुझा नवरा तुझ्याजवळ अजिबात येऊ नये. तेव्हा बबनची आई म्हणाली, तुम्ही काळजी करू नका डॉक्टर मॅडम, तुम्ही जसं सांगाल तसंच होईल. डॉक्टरनं सुमनच्या सासूला सांगितलं, बघा काकू, जर या काळात सुमनचा नवरा तिच्या जवळ आला तर तिचा गर्भपातही होऊ शकतो, कारण सुमनचं शरीर आधीच खूप नाजूक आहे. त्यामुळे सुमनला याची खूप काळजी घ्यावी लागेल आणि तुम्हालाही तिची नीट काळजी घ्यावी लागेल. महिला डॉक्टरनं सुमनला बिछाण्यातून उठवण्यासह मनाई केली होती, म्हणजे जास्तीत जास्त आराम करायला सांगितला. पण जेव्हा बबनला याबद्दल कळलं, तेव्हा तो रागानं आग बबुळा झाला आणि म्हणाला, सुमन, आता हे तू कोणतं नवीन नाटक सुरू केलंस आणि हे मूल कुठून आलं आपल्यात? बघ सुमन,
मी तुला आधीच सांगतो, मी आत्ता अशा कोणत्याही मूडमध्ये नाही. सध्या मला आता मूल नको आहे. मी उद्या तुझा गर्भपात करून टाकेल, कारण मला आता फक्त माझ्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. हे ऐकून सुमन अवाक झाली, कारण तिला वाटलं होतं की मुलाची बातमी ऐकून बबन स्वतः सावधगिरी बाळगेल. तसंही आपलं मूल तर प्रत्येकाला प्रिय असतं. जेव्हा एखाद्या माणसाला कळतं की तो बाप बनणार आहे, तेव्हा त्याचा दृष्टिकोन आपोआप बदलतो. पण बबनचे विचार ऐकून सुमनला काय करावं आणि काय नको हे समजतच नव्हतं. सुमन म्हटली, बबन, तुम्ही काय बोलताय हे? बबन म्हणाला, का? काय बोलतोय? मी तेच बोलतोय जे मला बोलायला हवं. बघ सुमन, मी तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही आणि हे तुलाही चांगलं माहीत आहे. मग तू माझ्याशी विचारपूस न करता एवढा मोठा निर्णय कसा घेतलास? तेव्हा सुमन म्हणाली, पण बबन, मला हे मूल जन्माला घालायचं आहे, म्हणून मला डॉक्टरनं सांगितलेल्या सगळ्या खबरदाऱ्या घ्यावाच लागतील. तेव्हा बबन म्हणाला, बरं सुमन, हे सांग, हे कोणाचं मूल आहे? सुमननं म्हटलं, तुमचंच. हे ऐकताच बबन म्हणाला, जर हे माझं मूल आहे तर निर्णयही माझाच असायला हवा ना. आणि माझा निर्णय आहे की मला आता हे मूल नको आहे. जेव्हा हवं असेल तेव्हा मी स्वतः घेईन. तेव्हा सुमन म्हणाली, बबन, तुम्हाला काय वाटतं की माझ्या आयुष्यात तुम्ही जसं ठरवाल तसंच सगळं होईल? डॉक्टरनं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की जर या मुलाला काही झालं तर मी पुन्हा कधीच आई बनू शकणार नाही. कृपया बबन, काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्यासाठी नाही तर किमान आपल्या मुलासाठी तरी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. नाहीतर आपण आयुष्यभर निसंतान राहू. सुमनचं बोलणं ऐकून बबन म्हणाला, बघ सुमन, तू माझं डोकं खराब करू नकोस. मला तुझी सगळी नाटकं चांगलीच माहिती आहेत. तू तर माझ्यापासून दूर राहण्याचे निमित्त शोधत राहतेस आणि जेव्हा माझ्याजवळ येतेस ना, तेव्हाही तू नेहमी रडका चेहरा करून बसतेस. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी उदासी पसरलेली असते आणि रात्री तू मला तर रिस्पॉन्स कधीच देत नाहीस जसं मला हवं असतं. तेव्हा सुमन म्हणाली, बबन, मग मी आता तुमच्यासाठी आणखी काय करू शकते? आपल्या लग्नाला 1 महिना झाला आहे आणि या 1 महिन्यात मी नीट झोपलेही नाही, तरीही तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही? बबन म्हणाला, हो सुमन, तू मला तसा रिस्पॉन्स देत नाहीस, म्हणूनच तर आजपर्यंत तू मला समाधानी करू शकली नाहीस. मला जसं हवं तसं समाधान मला मिळालंच नाही. तुझ्याकडून मला तसाच वेडेपणा हवाय जसा मी तुला दाखवतो. बबनचं बोलणं ऐकून सुमन खूपच घाबरली आणि ती उठून खोलीबाहेर निघून गेली. तिने ठरवलं की आज ती आपल्या सासूला सगळं सांगेल. हेही सांगेल की त्यांनी आपल्या मुलाला काहीतरी समजवावं, कारण सुमनला असं नको होतं की तिचं मूल या जगात येण्याआधीच मरावं. एकीकडे महिला डॉक्टरच्या बोलण्यानं तिला घाबरवलं होतं आणि दुसरीकडे बबनच्या बोलण्यानं तिचा जीव निघाला होता. सुमन तर हे विचार करून हैराण झाली की बबनला तिच्याकडून नेमकं कोणतं समाधान हवं आहे, कारण सुमन तर त्याला पूर्ण साथ देत असे, जितकी ती देऊ शकत होती. पण हो, ती त्याच्यासोबत प्राण्यांसारखं वागत नव्हती, जसं बबन तिच्याशी वागायचा. कधी कधी तर बबन सुमनच्या ओठांना आपल्या ओठांनी इतक्या जोरात चावायचा की सुमनच्या ओठातून रक्त यायचं. मग जेव्हा सुमन बबनला मागे ढकलून विचारायची की तू हे काय करतोयस, तेव्हा बबन म्हणायचा, हीच तर आहे वैवाहिक आयुष्याची मजा. पण तुला तर हेही माहीत नाही की वैवाहिक आयुष्याची मजा काय असते. सुमन, तू खरंच खूप कंटाळवाणी मुलगी आहेस. बबन ज्याला लाड आणि प्रेम म्हणत होता, सुमन त्याला फक्त असा उत्साह समजत होती ज्यात बबन फक्त आणि फक्त आपली मनमानी पूर्ण करत असे. सुमन हे सगळं काही करू शकत नव्हती. सुमन अजूनही आपलं डोकं धरून रडत होती, कारण तिला आई होण्याची इच्छा होती. पण बबनच्या वागण्यानं तिला आतून तोडून टाकलं. सुमन एक दीर्घ श्वास घेऊन डोकं धरून बसली. तेव्हा बबनची आई तिच्यासाठी ताज्या डाळिंबाचा रस घेऊन खोलीत आली. सुमनला अशा प्रकारे अस्वस्थ पाहून ती म्हणाली, अरे सुमन बेटा, तुला काय झालंय? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? सुमन बेटा, जर डोकं दुखत असेल तर मला सांग, मी दाबून देते. आणि जर काही खायचं असेल तर तेही सांग, मी बनवून आणते. सुमनचा त्रासानं सुकलेला चेहरा पाहून बबनची आई स्वतःही अस्वस्थ झाली. पण आपल्या सासूला स्वतःसाठी अस्वस्थ होताना पाहून सुमन म्हणाली, अहो नाही नाही मम्मीजी, मी अगदी ठीक आहे. फक्त थोडी चक्कर येत होती. पण सुमनचे हातपाय अजूनही थंड होते, कारण बबनच्या बोलण्यानं तिला आतून हादरवून टाकलं होतं. सुमन आपल्या मुलासाठी खुश राहू इच्छित होती, पण बबनच्या बोलण्यानं
पुन्हा तिचे डोळे ओले झाले. मग जसं सुमननं आपल्या सासूला काही सांगण्यासाठी तोंड उघडलं, तेव्हाच बबन बाथरूममधून खोलीत आला. बबनला पाहताच सुमन इतकी घाबरली की ती भीतीनं उडी मारून मागे सरकली. सुमनला अशा प्रकारे उडी मारताना पाहून तिची सासू म्हणाली, "अरे सुमन बेटा, तुला काय झालंय? तू इतकी घाबरलीस का आहेस? डॉक्टरनं काय सांगितलं होतं? तुला माहीत आहे ना की या अवस्थेत जास्त घाबरणं किंवा अस्वस्थ होणं योग्य नाही." सुमन आपल्या छातीवर हात ठेवून श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तिच्या सासूनं पुन्हा आपल्या मुलाकडे रागानं पाहत म्हटलं, "बबन, मला एक गोष्ट सांग की तू माझ्या सुनेला असं काय बोललास की ती तुला पाहून इतकी घाबरते? तुला माहीत आहे का की ती तुझ्या मुलाची आई होणार आहे?" बबनची आई हसत खोडकरपणे ही गोष्ट बोलली होती, पण बबनच्या चेहऱ्यावरील भाव अजिबात बदलले नाहीत. त्याच्या कपाळावरील सुरकुत्या कमी झाल्या नाहीत आणि त्याच्या चेहऱ्यावर जरा देखील हास्य आलं नाही. बबन म्हणाला, "बरं, तर आता मी काय करू आई? कारण मला तर आता बाप होण्याचा कोणताही शौक नाही. आता मला फक्त माझ्या आयुष्यात सुख हवं आहे. तसंही सुमन माझी पत्नी आहे आणि ती माझ्या मुलाला जन्म देणार आहे. पण आता ही कोणाच्या परवानगीने आई होते? कारण जोपर्यंत मी इच्छित नाही, तोपर्यंत सुमनला आई होण्याचा आणि माझ्या डोक्यावर मुलाचं ओझं टाकण्याचा कोणताही हक्क नाही." बबनच्या तोंडून हे बोलणं ऐकताच त्याची आई आपल्या जागेवरून उठली आणि तिनं बबनच्या तोंडावर एक जोरदार थप्पड मारली. ती म्हणाली, "तू काय हे घाणेरडं बोलतोय? मी तुला हे शिकवलं आहे का? अरे तू तर माझे संस्कार आणि संगोपनावरच प्रश्न उपस्थित केलास. याचा अर्थ असाच ना की तुला सुमन व आपल्या होणाऱ्या मुलाची अजिबात काळजी नाही. बबन, तू इतका नीच कसा असू शकतोस? अरे ते लोक तर खूप नशीबवान असतात ज्यांना लग्नानंतर लगेच आईबाप होण्याचं सौभाग्य मिळतं. तुला काय माहीत की आपल्या कुटुंबातच किती जोडपे आहेत ज्यांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत, पण ते आजही आपल्या अपत्यासाठी मंदिर न मंदिर फिरत आहेत. एक तू आहेस ज्याच्या पदरात देवानं स्वतः इतका मोठा आनंद टाकला आहे, पण तू तर स्वतः आपल्या आनंदाला लाथ मारण्यावर तुटून पडला आहेस." मग बबनची आई मऊ शब्दात बबनला समजावत म्हणाली, "बघ बबन बेटा, एकदा तुझं मूल आलं ना तर घर आनंदी आनंद होईल आणि मग मुलाच्या येण्यानं तुझ्या आयुष्यात जे सुख येईल ना, ते सुख तुला इतर कोणत्याही गोष्टीने मिळणार नाही." बबनची आई आपल्या मुलाला समजवण्याचा प्रत्येक शक्य तो प्रयत्न करत होती, पण त्यांना कुठे माहीत होतं की बबन ज्या सुखाची बोलणी करतोय ते सुख त्याला आपल्या मुलापासून नाही तर सुमनपासूनच मिळू शकत होतं. एक दीर्घ श्वास घेऊन बबनची आई त्याच्या खोलीबाहेर निघून गेली. पण आपल्या आईच्या जाण्यानंतर बबन रागानं सुमनकडे रोखून पाहू लागला आणि म्हणाला, "सुमन, हे सगळं तूच केलं आहेस ना? शाब्बास सुमन, शाब्बास. शेवटी तू आपल्या जादूनं माझ्या आईलाही आपल्या बाजूनं केलंस ना? संपूर्ण दिवस माझ्या आईसोबत बसून तिला माझ्या विरुद्ध भडकवत राहतेस, होय ना? अरे माझ्यासारखा नवरा जर दुसऱ्या कोणत्या मुलीला मिळाला असता ना, तर ती माझे पाय धुवून प्याली असती. आणि तू आहेस की माझ्या आईला माझ्याच विरोधात भडकवत आहेस." इतकं बोलून बबन खोलीबाहेर निघून गेला. तेव्हा सुमनही त्याच्या मागे मागे जाऊ लागली आणि म्हणाली, "बबन माझं ऐका, मी मम्मीजींना काहीच सांगितलं नाही. कृपया थांबा बबन, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच कोणाला काही सांगितलं नाही." सुमन अशा अवस्थेतही बबनच्या मागे मागे धावत राहिली. पण बबन तिचं एकही न ऐकता गाडीत बसून निघून गेला. मग जेव्हा बबनच्या आईनं सुमनला इतक्या वेगानं चालताना पाहिलं, तेव्हा त्यांनी सुमनचा हात पकडला आणि तिला आपल्या खोलीत नेऊन म्हणाल्या, "त्याला जाऊ दे सुमन बेटा. काय माहीत या मुलाच्या डोक्यात काय चाललंय, पण आता तू त्याला विसर आणि फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे." सुमन पुन्हा रडायला लागली, कारण आता तिला भीती वाटत होती की रात्री जेव्हा बबन परत येईल तेव्हा कोण जाणे तो तिच्याशी कसं वागेल. सुमनच्या सासूनं तिच्या चेहऱ्यावरचा तो भीतीचा भाव ओळखला आणि सुमनची भीती दूर करण्यासाठी त्या म्हणाल्या, "सुमन बेटा, तू काळजी करू नकोस. बबन लहानपणापासून माझा लाडका आहे ना, आणि शिवाय तो माझा एकुलता एक मुलगा आहे, म्हणून आजपर्यंत त्याला आम्हा सगळ्यांकडून फक्त प्रेमच मिळालं आहे. हेच कारण आहे की माझा लाडाचा मुलगा तुझ्याशी असं वागतोय. पण जेव्हा तू आई होशील ना आणि जेव्हा तो तुझ्या मांडीवर आपलं मूल बघेल, तेव्हा बघ तो कसा आपल्या अपत्यावर जीव ओवाळून टाकेल."
आणि मग बबनची आई सुमनला बबनच्या लहानपणाच्या गोष्टी सांगू लागली, ज्या ऐकून सुमन काहीशी सामान्य झाली. आता सुमन मनातल्या मनात विचार करू लागली की खरंच बबनला आपलं मूल स्वीकारण्यासाठी वेळ हवा आहे का? खरंच काही काळात तो स्वतःहून ठीक होईल का? काही वेळानंतर जेव्हा सुमनची तब्येत काहीशी ठीक झाली, तेव्हा तिनं स्वतःच्या हातानं रात्रीसाठी बबनसाठी जेवणही बनवलं. रात्री जेवणासाठी बबन डायनिंग टेबलवर आपली आई आणि सुमनसोबत बसला होता, पण तो आपल्या आईकडेही पाहत नव्हता आणि सुमनकडेही नाही. बबनच्या आईनं तर आपल्या मुलाला मिठी मारून चापट मारल्याबद्दल माफीही मागितली होती. बबननेही आपल्या स्मित हास्याने दाखवून दिलं होतं की त्यानं आपल्या आईला माफ केलं आहे. पण बबन सुमनला अशा प्रकारे दुर्लक्ष करत होता की जणू ती तिथे हजरच नव्हती. तरीही सुमन स्वतःला आपल्या मुलासाठी खुश ठेवत होती. रात्री स्वयंपाकघराचं काम आटोपल्यानंतर सुमननं स्वतःसाठी आणि बबनसाठी दूध गरम केलं. ते गरमागरम दूध ट्रेमध्ये ठेवून ती आपल्या खोलीत येत होती. आणि मग जसं सुमननं आपल्या हाताच्या कोपऱ्यानं दाराला धक्का दिला, तेव्हा तिला कळलं की दार आतून बंद आहे. सुमननं बबनला हाक मारली आणि म्हणाली, "बबन, कृपया दार उघडा. मी आपल्या दोघांसाठी दूध आणलं आहे." सुरुवातीला बबननं काहीच उत्तर दिलं नाही. पण मग सुमननं वारंवार हाक मारल्यावर बबन म्हणाला, "हो, तर मी काय करू? मला तर दूध प्यायचंच नाही." मग सुमननं मजाक म्हणून दार उघडण्यासाठी म्हणाली, "अहो मम्मीजी, बघा ना, बबन दार उघडत नाहीयेत." हे ऐकताच बबन तात्काळ बिछाण्यातून उठला आणि त्यानं एका झटक्यात दार उघडलं. दार उघडताच बबनला दिसलं की त्याची आई तिथे हजर नाही. पण बबनला पाहून सुमन जोरजोरात हसू लागली, जे पाहून बबन रागानं लाल झाला. सुमन खोलीत आली खरी, पण दूध घेऊन ती बिछाण्यापर्यंत पोचण्याआधीच बबननं रागानं तिचा दंड इतक्या जोरात धरला की तिच्या हातावर गरम दूध पडलं. यामुळे सुमन वेदनेनं विवळू लागली. पण सुमनच्या तोंडातून किंचाळी निघण्याआधीच बबननं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, "खबरदार सुमन, जर तुझ्या तोंडातून एकही आवाज निघाला तर." सुमन वेदनेनं आणि जळजळीनं किंचाळत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. पण अशा परिस्थितीतही बबननं तिला धक्का दिला आणि म्हणाला, "माझ्या खोलीतून निघून जा. जर तुला या खोलीत माझी पत्नी बनून राहायचं नसेल तर तू माझी पत्नीच नाहीस. तुला फक्त मूल जन्माला घालणारं यंत्र आणि एक मठ्ठ ढोलबाई बनायचं आहे. तर आत्ताच इथून निघून जा. कारण आता माझ्या आयुष्यात आणि या खोलीत तुझ्यासाठी कोणतीच जागा नाही." दूध पडल्यामुळे सुमनच्या हातावर व पोटावर अजूनही जळजळ होत होती. त्यामुळे ती स्वतःला सावरू शकली नाही आणि रेलिंगला जाऊन धडकली. सुमनच्या पोटात खूप तीव्र वेदना होत होत्या. त्या दुखण्यामुळे तिच्या तोंडातून एक जोरदार किंचाळी बाहेर पडली. सुमनची सासू, जी गाढ झोपेत होती, तिनं आपल्या सुनेची किंचाळी ऐकली आणि तात्काळ जागी झाली. आपल्या आईच्या भीतीनं बबननं सुमनचा दंड पकडून खोलीत खेचलं आणि तिचा दंड ओढत बिछाण्यावर आणून पटकून दिलं. बबन सुमनचा चेहरा दाबत म्हणाला, "खबरदार सुमन, जर तू माझ्या आईसमोर एक शब्दही बोललीस तर. इतकी नाजूक बनू नकोस सुमन. असं काहीच झालं नाहीये की तू इतकी मरत आहेस." बबननं अजूनही सुमनचा चेहरा दाबून ठेवला. तेव्हा काही वेळात त्याची आई खोलीत आली. ती म्हणाली, "काय झालं सुमन बेटा? तू ठीक आहेस ना?" सुमन आपलं पोट धरून स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून ती बबनला पुन्हा तक्रार करण्याचं कोणतंही कारण देऊ शकणार नाही. बबननं आपल्या आईला म्हटलं, "अगं, काहीच झालं नाही आई. तू व्यर्थ उठून आलीस. सुमन अगदी ठीक आहे आई. तिला फक्त हलकंसं दुखणं आलं होतं. मी तिला औषध दिलं आहे. आता ती लवकरच बरी होईल." सुमनच्या सासूनं जेव्हा सुमनला पाहिलं तेव्हा तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. तिला पाहून असं वाटत होतं की ती आपल्या सासूच्या छातीला लागून आत्ताच ढसाढसा रडेल. सुमनची सासू तिच्या जवळ आली आणि तिच्या केसांना स्पर्श करत म्हणाली, "सुमन बेटा, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? जर काही त्रास असेल तर मला सांग बेटा. मला सासू न समजता तुझी आईच समज. जर तू सांगशील तर मी रात्रभर इथेच तुझ्याजवळ झोपते." सुमनची सासू मोठ्या प्रेमानं सुमनच्या केसांना स्पर्श करत हे सगळं बोलत होती. पण त्यांच्या मागे उभा बबन सुमनकडेच रोखून पाहू लागला आणि हाताच्या इशाऱ्यानं सुमनला सांगत होता, "खबरदार सुमन, जर तू आईला काही बोललीस तर." सुमननं एक दीर्घ श्वास घेतला आणि थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली, "अहो नाही नाही मम्मीजी, मी अगदी ठीक आहे.
तुम्ही जा आणि जाऊन झोपा. आणि तुम्ही बिनकामी इतकं टेन्शन घेत आहात. मला फक्त थोडी चक्कर आली, त्यामुळे दुधाचा ग्लास हातातून पडला. पण आता बबन मलमपट्टी करतील ना, मी अगदी बरी होईन. सुमननं आपल्या सासूला विश्वास दिला की तिला काहीच झालं नाही. तेव्हा ती ही बेफिकीर होऊन आपल्या खोलीत गेली. पण जाण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या देखरेखीत बबनला सांगून सुमनच्या हातावर मलम नक्की लावला. जशी सुमनची सासू खोलीबाहेर गेली, तेव्हा सुमन आपल्या डोळ्यात आलेले अश्रू रोखू शकली नाही आणि ढसाढसा रडत म्हणाली, मला खूप दुखतंय, कृपया मला डॉक्टरकडे घेऊन चला ना, मला खूपच जास्त त्रास होतोय. बबन, तुम्ही माझ्याशी असं का करता? तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही का? शेवटी मीही तुमच्यासारखीच एक जिवंत माणूस आहे ना, तर तुम्हाला माझ्यावर जरा तरी दया का येत नाही? एकीकडे तर तुम्ही म्हणता की तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझ्या विरहाचा तुम्हाला त्रास होतो, तर दुसरीकडे तुमचं असं वागणं, हे प्रेम तर असू शकत नाही ना. तुम्हाला फक्त माझ्या सौंदर्यावरच प्रेम आहे, याशिवाय तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही. हे ऐकताच बबन रागानं आपले केस खेचत म्हणाला, आता बस कर सुमन. इतक्या रात्री कोण जाणे का ज्ञान द्यायला बसली आहेस? तू मला आवडते म्हणूनच तर मी तुझ्याशी लग्न केलं आणि मी तुझ्यावर प्रेम करतो, हे सिद्ध करण्यासाठी इतकं प्रेम पुरेसं नाही का? जरा काही झालं की लगेच रडायला सुरुवात करतेस. ये आता इकडे दाखव मला तुझा हात. कुठे तुझा हात जास्त जळाला नाही ना? हे बोलत बबन सुमनजवळ येऊन बसला. पुढच्या क्षणात बबन सुमनच्या जळलेल्या पोटावर औषध लावायला लागला, जिथे हलकसं लाल झालं होतं. सुमन डोळे बंद करून झोपली. तिला अजूनही आपल्या पोटात उठणाऱ्या वेदनांचा अनुभव येत होता. तिला असं वाटत होतं की पोटात आत अजूनही काही घडत आहे. सुमन वारंवार एकच गोष्ट म्हणत होती, बबन मला खूप जास्त दुखतंय, कृपया मला डॉक्टरकडे घेऊन चला ना, कुठे काही अनुचित घडलं तर. पण सुमनच्या तोंडून वारंवार हे ऐकल्यावर बबननं ड्रॉवरमधून एक पेनकिलर काढली आणि तिच्या हातात दिली. सुमननं तर नकारही दिला. ती म्हणाली, नाही बबन, गर्भावस्थेत अशा कोणत्याही पेनकिलर खात नाहीत. मला तर डॉक्टरला विचारायल्याशिवाय कोणतंही औषध खाण्यास कठोरपणा मनाई केलेली आहे. पण बबननं जबरदस्तीनं सुमनच्या तोंडात ती पेनकिलर घातली आणि वरून पाण्याचा पूर्ण ग्लास तिच्या गळ्यात ओतला. बबन म्हणाला, सुमन, ही तुझी डॉक्टर फालतू ड्रामा करत राहते. स्वतः एकाच वेळी 101 औषधं देत असते, तेव्हा तर काही हरकत नाही. पण जर आपण घरी कोणतीही पेनकिलर खाल्ली तर जगभरच्या गोष्टी ऐकवते. असो, जे काही असेल. पण कोण जाणे बबननं सुमनला कसली पेनकिलर दिली होती, जिने काही मिनिटातच प्रभाव दाखवला. काही वेळानंतर सुमनचं दुखणं आता बरंच कमी झालं. काही वेळानंतर बबनही सुमनजवळ येऊन झोपला आणि म्हणाला, बघ सुमन, आज तू माझ्या प्रेमावर प्रश्न उपस्थित केलास, पण यापुढे तू असं काही बोलणार नाहीस, समजलीस ना? जानू, तू माझी पत्नी आहेस, पण याचा अर्थ असा नाही ना की तू कधीही माझ्या प्रेमावर प्रश्न उपस्थित करशील. तुला समजत नाही का की हे माझं प्रेमच आहे, ज्यामुळे मी तुला रात्रभर झोपू देत नाही. पूर्ण रात्र जागून मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करत राहतो. आता तूच सांग सुमन, जर मला तुझ्यात रस नसता आणि मी तुझ्यावर प्रेम करत नसतो, तर मी तुला असं सगळी रात्र जागून ठेवलं असतं का? अरे, मी तर तुला स्पर्शही केला नसता. तू कधी ऐकलं आहे का की काही नवरे तर आपल्या बायकोजवळ जायला विचार करतात. आपल्या बायकोच्या शरीरातून येणाऱ्या लसूण व कांद्यांच्या दुर्गंधामुळे ते त्यांच्या जवळही जात नाहीत आणि असे पती दुसरं लग्नही करतात. सुमन, माझी जानू, तुला तर खुश राहायला हवं की तुझा नवरा तुझ्या सौंदर्याचा दिवाना आहे आणि तो तुझ्या सौंदर्याला व्यर्थ होऊ देत नाही, तर रात्रभर जागून तुझ्या सौंदर्याची प्रशंसा करतो. हे ऐकून सुमनचं हृदय भयभीत झालं. ती बबनच्या या निर्दयी उत्साहालाच त्याचं प्रेम समजून शांत झाली. तर बोलता बोलताच बबन पुन्हा एकदा सुमन जवळ आला. सुमननेही शेवटचं एकदा बबनला विनंती करत म्हटलं, बबन, कृपया असं करू नका. डॉक्टरनं कठोरपणे मनाई केली आहे आणि तुम्ही असं करता त्यामुळे मला खूप दुखापती होते. पण आज बबननं मोठ्या प्रेमानं सुमनचा चेहरा आपल्या हातात धरला आणि म्हणाला, सुमन, माझी जानू, फक्त एकदा मला तुझ्याजवळ येऊ दे ना आणि मला माझी सगळी तहान भागू दे. त्यानंतर मी तुझ्याजवळ येणार नाही. मी तुला वचन देतो, फक्त आणि फक्त आजच्या रात्रीसाठी मी तुझ्या सहवासात बुडून जाऊ इच्छितो. सुमननंही बबनच्या हट्टापुढे हार मानली आणि पुन्हा एकदा स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केलं. आज तिला जितका त्रास झाला तो सहन करण्याचा तिनं पूर्ण प्रयत्न केला.
डॉक्टरच्या सल्ल्याचा विरुद्धही सुमननं स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केलं होतं. आता रात्रीचे 2 वाजले, पण बबन काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. काही वेळानंतर सुमनला कमजोरी जाणवू लागली. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला. बेशुद्ध होण्याआधी सुमननं बबनला विनंती करत म्हटलं, कृपया बबन, कृपया आता पुरे करा ना. मला चक्करा येत आहेत. आता मला असं वाटतंय की मी मरेन. पण बबननं सुमनच्या ओठांना मसलत म्हटलं, नाही ना सुमन, फक्त थोडा वेळ अजून. हे बोलत तो पुन्हा एकदा सुमनच्या अस्तित्वात हरवून गेला. मग असा वेळही आला जेव्हा सुमन बेभान होऊन आपले डोळे बंद करून ती बेशुद्ध होणारच होती. तर बबन सतत सुमनच्या चेहऱ्यावर आपली बोटं फिरवत म्हणत होता, नाही सुमन नाही, तू डोळे बंद करू नको. इकडे माझ्याकडे बघ सुमन, आणि मला साथ दे. मला तुझ्या साथीची गरज आहे. तो सतत सुमनला हेच सांगत होता. पण सुमन तर जणू सगळ्या गोष्टींपासून बेभान झाली होती. तिचे डोळे बंद होऊ लागले. हे पाहून बबनला सुमनवर खूप राग आला आणि पुढच्या क्षणात त्यानं सुमनसोबत अशी कृती केली की सुमनच्या गळ्यातून एक जोरदार किंचाळी निघाली. असं वाटत होतं की सुमनच्या किंचाळीबरोबर तिचा जीवही निघून गेला आहे. आज पहिल्यांदा सुमनला आपल्या नवऱ्याचा तिरस्कार वाटत होता. कारण इतका त्रास देऊनही बबन सुमनच्या तोंडावर हात ठेवून म्हणत होता, खबरदार सुमन, अगदी शांत राहा. आणि आता तुझ्या तोंडातून जरा जरी आवाज निघू नये. तर सुमन दुखण्यानं इतकी तडफडत होती की तिच्या किंचाळ्या आणि ओरडण्याचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. बबनची आई सतत दार ठोठावत होती. पण दार उघडण्याआधी बबन सुमनला इशारा देत म्हणाला, खबरदार सुमन, जर तू आईला काही सांगितलंस तर. नाहीतर तुझी अशी अवस्था करेन की आजचा त्रास त्याच्यासमोर काहीच वाटणार नाही. जसं दार उघडलं तेव्हा सुमन आपल्या सासूच्या छातीला लागून ढसाढसा रडू इच्छित होती. पण जसं तिनं बिछाण्यातून खाली उतरण्यासाठी पाऊल जमिनीवर ठेवलं तेव्हा कमजोरीमुळे ती तिथेच धडाम करून जमिनीवर कोसळली. सुमनला अशा प्रकारे जमिनीवर पडताना पाहून बबनच्या आईनं पटकन पुढे होऊन धाव घेतली. सुमनची अवस्था पाहून त्यांना खूप काही समजलं होतं. पण त्यांना हे समजत नव्हतं की आपल्या मुलाला कसं समजावं जेणेकरून तो सुमनपासून लांब राहील. सुमनला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. जेव्हा डॉक्टरनं तिची अवस्था पाहिली तेव्हा ती आपलं डोकं धरून बसली. डॉक्टर म्हणाली, या मुलीचं लग्न एखाद्या प्राण्याशी केलं आहे की शैतानाशी. या मुलीचा नवरा तर एक प्राणी किंवा शैतानच असू शकतो. कारण जर तो माणूस असता तर त्यानं असं कधीच केलं नसतं. या मुलीची अवस्था तर बघा. मला तर वाटतं की तुम्ही लोकांनी या मुलीचं लग्न कोणत्या तरी तहानलेल्या प्राण्याशी केलं आहे, ज्याच्यासाठी ही मुलगी फक्त त्याची तहान भागवण्याची फक्त एक साधन आहे. त्या प्राण्याचं जेव्हा मन करेल तेव्हा तो तिला ओरडून आपली तहान भागवेल आणि आपलं उद्दिष्ट पूर्ण होता सोडून देईल. डॉक्टरचं बोलणं ऐकून बबनच्या आईच्या डोळ्यातही अश्रू आले. कारण आजूबाजूला बसलेल्या बायकांनीही डॉक्टरचं बोलणं ऐकलं होतं. बबनची आई त्या परिसरात खूप मान सन्मान असलेली स्त्री होती. तिच्या कुटुंबाला व तिला शेजारच्या बायका आदरानं पाहायच्या. तिथे बसलेल्या बायका बबनच्या आईला चांगलंच ओळखत होत्या. पण आता डॉक्टरचं बोलणं ऐकून सगळ्या बबनच्या आईकडे विचित्र नजरेनं पाहत होत्या आणि एकमेकींशी कुजबुज करू लागल्या. तपासणी करून डॉक्टरबाईंनी बबनच्या आईला सांगितलं, अभिनंदन काकू, तुमच्या सोन्याचं मूल तिच्या पोटातच मरून गेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलाला फोन करून सांगा की त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे आणि आता त्यानं या आनंदाच्या प्रसंगी मिठाई वाटावी आणि उत्सवही साजरा करावा. आजपर्यंत ती डॉक्टर कोणासाठीही इतकी भावनिक झाली नव्हती. कारण ती एक डॉक्टर तर होती, पण शेवटी तीही एक माणूसच होती ना. सुमनवर जे अत्याचार झाले होते ते पाहणं त्या महिला डॉक्टरलाही सहन झालं नव्हतं. मग सुमननं त्या अत्याचारांना कसं सहन केलं असेल? कारण डॉक्टरांच्या मते सुमनवर जे अत्याचार झाले होते ते कोणत्याही महिलेसाठी सहन करणं अशक्य होतं. जेव्हा सुमनला शुद्ध आले, तिला कळलं की तिचं मूल या जगात येण्याआधीच मरून गेलं आहे, तेव्हा ती जीवाचा आकांत करून रडायला लागली. सुमनची तब्येत खूपच खराब झाली. तिचा रक्तदाब वारंवार कमी होत होता. सुमनची आईही रुग्णालयात पोहोचली. पण सुमनच्या सासूनं सुमनसमोर हात जोडले आणि म्हणाल्या, सुमन बेटा, आता तुझ्या आईला काहीही सांगू नकोस, मी सगळं सांभाळून घेईन. सुमननं आपल्या आईला काहीच सांगितलं नाही. पण तिथे बसलेल्या बायकांनी सुमनच्या आईला एका बाजूला घेऊन सगळं काही सांगितलं. सुमन आपल्या आईच्या छातीला लागून रडत होती. तेव्हा बबनच्या आईनं त्यांच्यासमोर हात जोडले
व सगळं सत्य सांगून आपल्या मुलासाठी लज्जित झाल्या. हे ऐकून सुमनच्या आईला बबनवर खूप राग आला, पण त्याहूनही जास्त राग बबनच्या आईला आपल्या मुलावर आला होता. दवाखान्यातून घरी गेल्यावर बबनच्या आईने आपल्या मुलाचा गळा पकडला आणि म्हणाली, बेशरम पापी जल्लाद, मला तुला माझा मुलगा म्हणायलाही लाज वाटते. मी तुला 9 महिने माझ्या पोटात ठेवलं. तू जन्माला आल्यापासून माझी फक्त एकच इच्छा होती की मी तुला चांगलं संगोपन आणि चांगले संस्कार द्यावे, जेणेकरून तू एक चांगला माणूस बनशील. पण तू आपल्या पत्नीशी जे काही केलंस ना, मला तुझ्या चेहऱ्याकडे पाहूनही तिरस्कार वाटतोय. तुला माझा मुलगा म्हणतानाही घृणा वाटते. हे ऐकूनही बबनच्या डोळ्यात जरा जरी लाज नव्हती. उलट तो मोठ्या सफाईनं खोटं बोलत स्वतःला बरोबर ठरवत म्हणाला, आई, सुमन खोटं बोलते. मी तिच्यासोबत असं काहीच केलं नाही. सुमन स्वतःच आई होऊ इच्छित नव्हती, म्हणून ती तुझ्यासमोर मुद्दाम पडण्याचं नाटक करत होती. तिनं तर तिचं मूल हे आधीच मारलं होतं. तेव्हा बबनच्या आईने पुन्हा एकदा आपल्या मुलाच्या तोंडावर जोरदार थप्पड मारली, ज्याचा आवाज पूर्ण खोलीत घुमला. बबनची आई म्हणाली, तुला जरा जरी लाज वाटत नाही का? एक तर तू त्या मुलीशी कोण जाणे काय केलंस की तिची अवस्था इतकी खराब झाली आहे, आणि त्यावर तू खोटं बोलतोस की सुमन आई होऊ इच्छित नव्हती. अरे, ती मुलगी 24 तास माझ्यासमोर असायची. मी तिचं मन आणि चेहरा स्पष्टपणे वाचू शकत होते की तिच्या मनात काय चाललं आहे. पण ती मुलगी कधीही माझ्यासमोर आपला त्रास तिच्या चेहऱ्यावर दाखवत नव्हती. मला चांगलं माहीत आहे की हे सगळं तुझंच केलेलं आहे. तू कदाचित या जगातला पहिला बाप असशील ज्याने स्वतःच्या हातांनी आपल्या मुलाची हत्या केली आहे. पण याची सुजा तुलाही भगवंतानं दिली आहे, कारण आता सुमनची अवस्था इतकी खराब झाली आहे की तू कधीच बाप होऊ शकणार नाहीस. बबनची आई ज्या प्रकारे त्याचा गळा पकडून त्याच्या समोर रडत होती, बबनलाही थोडीशी लज्जा वाटली. दुसरीकडे सुमनची आई सुमनला दवाखान्यातून आपल्या घरी घेऊन गेली. सुमनला सावरायला वेळ लागलाच. पूर्ण 2 महिना सुमन आपल्या माहेरी राहिली. या काळात तिनं एकदाही बबनशी फोनवर बोलणं केलं नाही. बबनच्या आईनंही आपल्या मुलाशी बोलणं बंद केलं होतं. तो कधी घरी येतो आणि कधी जातो बबनच्या आईला काहीच माहिती नसायचं. पण तरीही ती एक आईच होती ना. 1 महिना आपल्या मुलाचे विखुरलेले केस, वाढलेली दाढी आणि त्याला गप्प गप्प पाहून तिलाही आपल्या मुलाची दया येत होती. एके दिवशी बबन रडत रडत आपल्या आईच्या खोलीत आला. तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, आई, आई, आता मी स्वतःला बदलला आहे. आई, तुला माहीत आहे का माझ्यात हा बदल कसा आला? आज मला माझ्या चुकांची जाणीव होत आहे की मी किती मोठी चूक केली आहे. चूक नाही आई, मी तर पाप केलं आहे. स्वतःच्या हातांनी आपल्या मुलाला मारण्याचं पाप. ही जाणीव मला आज झाली जेव्हा माझा मित्र मला उड्या मारत सांगत होता की तो बाप बनणार आहे. माझ्यासमोरच त्यानं आपल्या होणाऱ्या बाळासाठी छोटे छोटे कपडे विकत घेतले. तो खूप खुश होऊन मला आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल सांगत होता. मी तर फक्त त्याचा चेहराच पाहत होतो. आई, मला माझ्या कृत्याचा खूप पश्चाताप होतोय. कृपया मला काहीतरी सांग ना आई. आता मी काय करू? मी सुमनसोबतही खूप चुकीचं वागलो आहे. मी तिच्याशी अजिबात योग्य वागलो नाहीये. पण आता मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत. हे बोलत बबन आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडायला लागला. तेव्हा त्याच्या आईनंही त्याला माफ करून आपल्या छातीशी कवटाळलं. दुसऱ्या दिवशी बबन व त्याची आई दोघेही सुमनला घेण्यासाठी तिच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी पाहिलं की सुमन एका बाजूला गप्प बसली आहे. कदाचित बबनला आपल्यासमोर पाहून ती घाबरली होती. बबनच्या आईनं सुमनला विश्वास दिला आणि सांगितलं, बघ सुमन बेटा, बबन खरंच बदलला आहे. त्यानं आपल्या चुका मान्य केल्या आहेत. बबन तुझ्यासोबत आपलं आयुष्य नव्याने सुरू करू इच्छितो. माझी ही इच्छा आहे की तूही बबनला एक संधी द्यावी. आमच्यासोबत परत चल. सुमन रिकाम्या मनानं आपल्या सासू आणि पतीकडे पाहत होती, पण तिनं आपल्या सासूला कोणतंही उत्तर दिलं नाही. ती तर तिथून उठून आपल्या खोलीत निघून गेली. सुमननं तर ठरवलं होतं की आता ती त्या घरी कधीच परत जाणार नाही. पण तिची आई, जी तिच्या मागे मागे तिच्या खोलीत गेली, ती म्हणाली, सुमन बेटा, कोणताही निर्णय विचारपूर्वकच घे. निर्णय घेताना एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, आपण ज्या समाजात राहतो तिथं जर मुलींनी सासर सोडण्याचा पुढाकार घेतला तर चुकीचं मुलींनाच ठरवलं जातं.
मग अशा मुलींसाठी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबासाठी लोक कसे कसे शब्द वापरतात हे तुला चांगलंच माहीत आहे. जर एखादा पुरुष आपल्या पत्नीला घटस्फोट देतो, तरीही आपला हा समाज मुलीला चुकीचं ठरवतो. मग हा समाज ना त्या मुलीला सुखाने जगू देतो, ना तिच्या कुटुंबियांना. सुमननं बबनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता, पण तिच्या आईच्या बोलण्यानं तिला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं. लग्नाआधी सुमननं तिच्या पतीसाठी न जाणे कशी कशी स्वप्न पाहिली होती, पण बबन तर तसा अजिबात नव्हता. बबन सुमनवर मुळीच प्रेम करत नव्हता. उलट प्रेमाच्या नावाखाली तो फक्त आपल्या भावना शांत करायचा. मग बबनपासून घटस्फोट घेऊन सुमन दुसऱ्या कोणाशी लग्नही करू शकत नव्हती, कारण बबननं तिच्या शरीरात काही शिल्लक ठेवलं नव्हतं. आई होणं हे स्त्रीसाठी सर्वात मोठं वरदान असतं, पण आपली मनमानी पूर्ण करण्याच्या नादात बबननं सुमनकडून हे वरदानच हिरावून घेतलं. असो, आपली आई व सासूच्या बोलण्यानं सुमनने बबनला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आणि ती तिच्या सासूमुळे बबनसोबत त्या घरी परत आली. सुमनला वाटलं की बबन पुन्हा तिच्यासोबत तेच सगळं करेल जे तो याआधी करायचा. पहिल्या दिवशी सुमन गप्प बसून आपल्या खोलीत याच विचारात होती की जर आजही बबननं तिच्यासोबत असं काही केलं तर ती विसरेल की बबन तिचा नवरा आहे. कारण आज सुमन खूपच रागानं भरलेली होती. पण जेव्हा बबन खोलीत आला आणि त्यानं सुमनला अशी उदास बसलेलं पाहिलं, तेव्हा तो तिच्याजवळ येऊन बसला. तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावर आपले ओठ ठेवले. बबननं अगदी मऊ शब्दात म्हटलं, सुमन, मी मानतो की मी तुझ्यासोबत खूप काही चुकीचं केलं आहे, पण आता मला माझ्या कृत्याचा खूपच पश्चाताप होतोय. तू म्हणायचीस ना सुमन की मी तुझ्यावर प्रेम करत नाही, पण आता मला तुझ्यावर जीवापाड प्रेम झालं आहे. कारण जेव्हा तू मला सोडून गेली होतीस ना, तेव्हा मला असं वाटलं की माझं सगळं विश्वच उद्ध्वस्त झालं आहे. पण आता मी तुला त्या सगळ्या सुखांचा हक्क देईन ज्याची तू हकदार आहेस. सुमनला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की हे सगळं बबन बोलत आहे. काही वेळानंतर बबन म्हणाला, चल सुमन, लवकर तयार हो. आज आपण लॉंग ड्राईव्हवर जाऊ आणि जेवणही बाहेरच करू. तू शॉपिंगही कर. सुरुवातीला सुमननं नकार दिला, पण बबनच्या खूप आग्रहानंतर ती तयार झाली. कारण सुमनला वाटलं की बबन फक्त आजच्या दिवशी तिचं मन रिझवण्यासाठी हे सगळं करत आहे. पण आता असं दररोज होऊ लागलं. बबन नेहमी सुमनसाठी कोणती ना कोणती भेटवस्तू आणायचा आणि तिला बाहेर फिरायलाही घेऊन जायचा. आता सुमनही त्याच्यावर विश्वास ठेवायला लागली. बबनला शेवटची संधी देण्यासाठी सुमननंही स्वतःच्या वागण्यात बदल केला. या काळात बबननं एकदाही सुमनजवळ येण्याचा प्रयत्न केला नव्हता. जर रात्री झोपताना बबन चुकून सुमनवर हात ठेवायचा तर जाग आल्याबरोबर तो लगेच तिच्यापासून दूर व्हायचा. बबननं स्वतःला बदलण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि त्यानं स्वतःला बदलूनही दाखवलं होतं. पण म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट वाकडी असते. कुत्र्याची शेपूट जर जमिनीत गाडली तरी ती सरळ होत नाही, ती वाकडीच राहते. बबनही कदाचित असा स्वभावाचा माणूस होता, ज्याचं बदलणं जवळजवळ अशक्य होतं. पण हळूहळू बबनचा स्वभाव पुन्हा तिथेच येऊन अडकायला लागला. त्याच्या झोपलेल्या भावना त्याला पुन्हा तेच सगळं करण्यासाठी चिथवायला लागल्या होत्या, जेणेकरून तो सुमनकडून आपलं सुख मिळवू शकेल. एक बाजूला बबनसाठी स्वतःला सुधारणं व चांगला माणूस होण्याचा आव आणणं इतकं सोपं नव्हतं, तर दुसरीकडे बबनच्या मनात स्वतःचं मूल होण्याची इच्छाही डोकावू लागली होती. कारण जेव्हा तो आपल्या वयाच्या चुलत भावंडांना आणि मित्रांना बाप होण्याची आनंदाची बातमी सांगताना पाहायचा, तेव्हा त्याला आतून जळफळाट होऊ लागायची. एक दिवस जेव्हा बबन घरी परतला, तेव्हा तो सुमनचा हात धरून म्हणाला, सुमन, मला वाटतं की आता तुझी तब्येत बऱ्याच प्रमाणात बरी झाली आहे. मलाही माझ्या चुका समजल्या आहेत. म्हणून माझी इच्छा आहे की तू माझ्या मुलाची आई बन. मी वचन देतो की यावेळी मी तुझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन. हे ऐकून सुमनच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ती म्हणाली, तुम्ही खूप उशीर केला आहे बबन. डॉक्टरने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता मी पुन्हा कधीच आई बनू शकत नाही. मी तर आता तुमच्यासाठी फक्त तुमच्या वापरण्याचं सामान बनून राहिले आहे. कृपया तुम्ही माझ्याकडून आई होण्याची अपेक्षा करू नका. तेच बरं आहे. हे ऐकून बबनच्या चेहऱ्याची रंगत उडाली. तो म्हणाला, नाही सुमन, असं होऊ शकत नाही. मला मूल तर हवं आहे. तू काहीही कर, चांगल्या चांगल्या डॉक्टरांकडून उपचार कर, पण मला एक मूल जन्माला घालून दे.
आणि तोही मुलगा असायला हवा. सुमनला आता बबनच्या मानसिक अवस्थेवर संशय येऊ लागला की हा कसा माणूस आहे जो कधी सुमनला मूल होण्यामुळे त्रास देत होता आणि आता हट्ट करून कोणत्याही किमतीवर मूल जन्माला घालून दे म्हणून मागणी करत आहे. बबन सुमनला पुन्हा एकदा डॉक्टरकडे घेऊन गेला, पण डॉक्टरनीही तेच सांगितलं की सुमन आता कधीच आई बनू शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा बबनच्या मनावर इतका गहन परिणाम झाला की तो काही दिवस गप्प राहिला. पण मग हळूहळू सुमनसाठी त्याचं वागणं बदलू लागलं. बबन छोट्या छोट्या गोष्टींवर सुमनशी भांडत राहायचा आणि तिला वांजपणाचा टोमणा देत राहायचा. इतकंच की तो सुमनवर हातही उचलायचा. रोजच्या अशा तणावपूर्ण वातावरणामुळे त्याची आई तर नैराश्यात येऊन बिछाण्याला खिळली. आता सुमनला सासूचीही देखभाल करावी लागत असे. कधी कधी सुमन त्यांना फिरवण्यासाठी शेजारच्या उद्यानात घेऊन जायची, तर कधी कधी घरीच त्यांच्याजवळ बसून त्यांची काळजी घ्यायची. एक दिवस बबन घरी येऊन सुमनला म्हणाला, सुमन, मी दुसरं लग्न करणार आहे, कारण मी तुझ्यासारख्या वांजोट्या बाईसोबत राहू इच्छित नाही. हे ऐकताच सुमनचा चेहरा रागानं लाल झाला. तिनं एक जोरदार थापड बबनच्या गालावर मारली आणि म्हणाली, मिस्टर बबन जोशी, तुझी ही बडबड बंद कर. तू कोण आहेस मला वांजोटी म्हणणारा? आणि जर आज मी वांजोटी झाली असेल तर फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आज माझी ही अवस्था झाली आहे. नाहीतर मी अगदी ठीक होते. मला लाज वाटते तुला माझा नवरा म्हणायलाही. तुझ्यासारख्या जल्लाद माणसासाठी मी माझं सगळं काही गमावलं आहे. आज तूच मला बांजपणाचे टोमणे देतोस. काही दिवसांपासून रोज सुमनवर हात उचलणाऱ्या बबनच्या स्वतःच्या तोंडावर आज थप्पड पडली. तेव्हा त्याला इतका राग आला की त्यानं रागात येऊन सुमनला मध्यरात्रीच घराबाहेर काढलं. तो तिला म्हणाला, निघून जा माझ्या घरातून. मी तुझं तोंड पाहू इच्छित नाही. मी अशा मुलीशी लग्न करेन जी तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर आणि सुशिक्षित असेल आणि मला माझा वारसही जन्माला घालून देईल. रात्र बरीच झाली होती, म्हणून कोणताही वाद न घालता सुमन गप्प आपल्या आईवडिलांच्या घरी परत गेली. सकाळी जेव्हा बबनच्या आईला याबद्दल कळलं तेव्हा त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा तिथेच मृत्यू झाला. आपल्या आईच्या मृत्यूमुळे बबनला धक्का बसला खरा, पण तो लवकरच सावरलाही. काही दिवसांनंतर बबनला आपल्या एका मित्राच्या नात्यात एक मुलगी आवडली. तिचं नाव कल्पना होतं, जी चांगली शिकलेली होती आणि ती सुमनपेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदरही होती. 1 वर्षांनंतर बबनने कल्पनाशी लग्न केले आणि तिला आपली पत्नी बनवून आपल्या घरी घेऊन आला. बबन कल्पनासोबतही तेच सर्व काही करू लागला जे तो सुमनसोबत करायचा. पण कल्पना खूपच चलाक मुलगी होती. तिने मोठ्या हुशारीने बबनचं घर आणि सगळी संपत्ती आपल्या नावावर करून घेतली. लग्नाच्या फक्त 6 महिन्यांनंतरच जेव्हा कल्पना गरोदर राहिली तेव्हा बबनच्या आनंदाला तर काही सीमाच राहिली नाही. पण जेव्हा 5व्या महिन्यात बबन कल्पनाला चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला तेव्हा गुपित पद्धतीने डॉक्टरने त्याला सांगितलं की कल्पना जुळ्या मुलींची आई होणार आहे. मुलींबद्दल ऐकून तर बबन आग बबुळा झाला होता. घरी परतल्यानंतर तो कल्पनाला पट्ट्याने मारू लागला आणि म्हणू लागला, तुझी हिंमत कशी झाली मुलींना जन्म देण्याची? तुला तर मी मुलगा जन्म देण्यासाठी सांगितले होते ना, मग या मुली मध्ये कुठून आल्या? बबन कल्पनाला जबरदस्तीने अशी काही औषधं खाऊ घालत होता ज्यामुळे तिच्या मुली या जगात डोळेही उघडू शकणार नाहीत. जरी कल्पना ती औषधे खाण्यात स्पष्ट नकार देत होती, पण बबनने तिला औषधे खाऊ घालून आपल्या उद्देशात यशस्वी झाला होता. कल्पनाला या गोष्टीचा इतका मोठा धक्का बसला की पहिले काही दिवस तर ती आपल्या मुलींच्या दुःखात फक्त रडतच राहिली. पण नंतर जेव्हा तिच्या हृदयात बबनसाठी प्रेमाच्या जागी द्वेषाने जागा घेतली तेव्हा तिनेही बबनकडून बदला घेण्याचा निश्चय केला. आता तरी बबन प्रत्येक रात्री कल्पनावर अगदी तसाच तुटून पडू लागला आणि तिचीही तशीच अवस्था करू लागला जशी तो सुमनची करत होता. पण नंतर हळूहळू बबनची तब्येत खराब राहू लागली. तो जेव्हाही घरी येत असे तेव्हा येताच झोपून जात असे. बबन रोज प्रयत्न करत होता की त्याने आपल्या पत्नीसोबत रोमांस करावा, पण आता त्याच्या हातून ही इच्छा संपत चालली होती. आणि नंतर एक वेळ अशीही आली जेव्हा बबन अगदी कमजोर हाडांचा सांगाडा बनून राहिला, तर कल्पना पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर होत चालली होती. पण देवाने बबनच्या कर्मांची शिक्षा फक्त इतकीच लिहिली नव्हती, कारण काही दिवसांनंतर जेव्हा बबन आपल्या ऑफिसवरून घरी परतत होता
तेव्हा अचानकच त्याचा खूप मोठा अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्याचा कमरेपासून खालील भाग पॅरालाइज झाला. आपली अवस्था पाहून बबन नेहमी ओरडत होता, किंचाळत होता, पण आता त्याची हाक ऐकणारं कोणीही नव्हतं. आजही बबन आपल्या अवस्थेवर दया येऊन रडत होता. तेवढ्यात कल्पना त्याच्या जवळ येऊन बसली आणि त्याच्या शर्टची बटणं बंद करत म्हणू लागली, तुला खूप हौस होती ना रात्रभर आपली मनमानी करायची? आपल्या बायकोला त्रास देऊन तिला वेदनेत तडफडताना पाहून तुला खूप मजा यायची ना? पण देवाने तुला तुझ्या कृत्यांची शिक्षा दिली आहे. ही तीच शिक्षा आहे त्या अत्याचारांची, जे अत्याचार तू सुमन आणि माझ्यासोबत केलेस. तू 2 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि 3 अजन्मलेल्या मुलांचा खून केलास. तुला तर यापेक्षाही वाईट शिक्षा मिळायला हवी होती. चला, काही हरकत नाही. देवानं कदाचित ही शिक्षा देण्याचा हक्क माझ्या वाट्याला लिहिला आहे. मी तुला शिक्षा सुनावते, माझ्या व सुमनच्या मुलांना मारण्याच्या गुन्ह्यासाठी. मला आणि बिचाऱ्या सुमनला दुःख, वेदना, त्रास देण्याच्या गुन्ह्यासाठी. आजपासून मी तुला नामर्द म्हणून हाक मारेन. शिवाय तुझ्या हातात बांगड्या देखील घालेन. कारण स्त्रियांवर अत्याचार करणारा माणूस मर्द तर होऊच शकत नाही. अरे, असा माणूस तर नामर्द असतो, जसा तू आत्ता आहेस. एवढं बोलून कल्पना तिच्या सामानाची पिशवी खांद्यावर टाकून बाहेर निघून गेली. बबन तर किंचाळत खाटेवरून खाली पडला होता. पण आज त्याला आधार देणारं कोणीही नव्हतं. या सगळ्या गोष्टी बबनच्या सहनशक्तीच्या बाहेर होत्या, पण तो त्याच्याच लायकीचा होता. कारण तो स्त्रियांना फक्त आपलं सुख मिळवण्याचं साधन समजत होता. इकडे सुमन माहेरी स्वतःला सावरत होती. काही महिने गेले तेव्हा सुमनसाठी चांगल्या चांगल्या मुलांची स्थळं येऊ लागली. पण त्या स्थळांमध्ये एक स्थळ असंही होतं. जो मुलगा कॉलेजच्या दिवसांपासूनच सुमनवर प्रेम करत होता. त्याचं नाव होतं राजेश्वर. राजेश्वर आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात गेला होता आणि जेव्हा तो शिक्षण पूर्ण करून परत आला तेव्हा इथे सुमनचं लग्न बबनशी झालं होतं. सुमनच्या लग्नाच्या बातमीने राजेश्वरचं मन तुटून गेलं. पण आता जेव्हा त्याला सुमनच्या घटस्फोटाची बातमी मिळाली तेव्हा त्याने एका क्षणाचाही उशीर न करता आपल्या आईला स्थळाची बोलणी करण्यासाठी पाठवलं. सुमनने सुरुवातीला या लग्नाला स्पष्ट नकार दिला, पण नंतर तिच्या आईच्या समजवण्याने ती राजेश्वरला भेटायला तयार झाली. राजेश्वरसाठी आजही सुमन अगदी तशीच होती जशी लग्नापूर्वी होती. सुमनने राजेश्वरला भेटून त्याला सगळं सत्य सांगितलं आणि हेही सांगितलं की आता ती कधीच आई होऊ शकणार नाही. पण तरीही राजेश्वरने सुमनला स्वीकारलं आणि म्हणाला, सुमन, जे काही तुझ्यासोबत झालं त्यात तुझी तर काही चूक नव्हती ना, मग तू स्वतःला दोष का देते आहेस? सुमनने म्हटलं, राजेश्वर, आता मी आई होऊ शकत नाही, तरीही तुमच्या घरचे मला स्वीकारतील का? राजेश्वर म्हणाला, होय सुमन, माझ्या घरी फक्त मी व माझी आईच राहतो. मला पूर्ण खात्री आहे की माझी पसंतच माझ्या आईची पसंत असेल. मग त्याच महिन्यात एक चांगला मुहूर्त पाहून सुमन आणि राजेश्वरचं लग्न लावून देण्यात आलं. सुमनला नेहमी वाटायचं की सगळे पुरुष एकसारखेच असतात, अगदी बबनसारखे. पण राजेश्वरने तिला जे प्रेम आणि सन्मान दिला त्याने सुमनची विचारसरणी बदलली. त्याच्या प्रेमामुळे ती तर पूर्णपणे त्याच्या प्रेमात बुडाली. लग्नाच्या 1 वर्षानंतर अचानक सुमनची तब्येत बिघडली. त्यावेळी राजेश्वर शहराबाहेर होता, कारण तो एक वरिष्ठ सर्जन होता आणि अनेकदा गंभीर प्रकरणांसाठी त्याला इतर शहरात जावं लागायचं. राजेश्वरच्या आईने वेळ न दवडता सुमनला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्यानंतर हसत सांगितलं, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. हे ऐकून सुमनला एका क्षणासाठी विश्वासच बसला नाही. ती थक्क झाली. तिच्या मनात अनेक प्रश्न उमडू लागले. तिने डॉक्टरांना म्हटलं, पण हे कसं शक्य आहे? माझे रिपोर्ट्स तर काही वेगळंच सांगत होते. डॉक्टर तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तुमचे सगळे रिपोर्ट्स पुन्हा तपासले आहेत. खरं सांगायचं तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे शक्य नव्हतं, पण जगात काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात. याला तुम्ही देवाचा चमत्कार समजा, कारण त्यांच्या इच्छेपुढे काहीही अशक्य नाही. सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हात जोडून देवाचे आभार मानले. जेव्हा राजेश्वरला ही बातमी कळाली तेव्हा तो आनंदाने फुलला. त्याने तातडीने रुग्णालयात फोन केला आणि आईकडून सुमनच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. जसा तो घरी परतला तेव्हा त्याच्या डोळ्यात तेच प्रेम आणि कृतज्ञता दिसली जी त्याने सुमनला पहिल्यांदा पाहिल्यावर अनुभवली होती. 9 महिन्यांनंतर सुमनने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे डोळे सुमनसारखे होते
नाक राजेश्वर सारखं आणि रंग दुधासारखा गोरा. केसांचा रंग राजेश्वर सारखा दाट आणि काळा होता. जेव्हा राजेश्वरने पहिल्यांदा आपल्या मुलाला कवेत घेतलं तेव्हा त्याचे डोळे पाणावले. त्याने प्रेमाने सुमनचा हात धरला आणि म्हणाला, तू माझी ताकद होतीस, आहेस आणि नेहमी राहशील. आता आपला मुलगा आपल्या आयुष्याला आणखी सुंदर बनवेल. सुमनच्या हलक्या हास्यासह तिच्या मनात आलं, आता मी पूर्ण आहे. माझ्या आयुष्यात काहीच अपूर्ण राहिलं नाही. सुमनने प्रेमाने राजेश्वरला घट्ट मिठी मारली. आता त्यांच्या आयुष्यात फक्त प्रेम, सन्मान आणि आनंद आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.